हे लेक्चर जर तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने शिकायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे, कारण येत्या 1 नाही 1.5 तासात, कारण लेक्चर मोठा आहे. बट या चॅप्टर मधून येणारा एकन एक MCQ, एकन एक मार्कचा क्वेश्चन, एकन एक 2-3 ऍक्टिव्हिटी सगळं मी तुमचं घेणार आहे. म्हणून सगळे एमपी क्वेश्चन एकाच लेक्चर मध्ये भेटतील. फक्त शांततेत बसायचं, शांततेत ऐकायचं आणि जे क्वेश्चन मी सांगतो की लर्न करून घ्या ते व्हिडिओ पॉज करून आताच लिहून पाठ करून घ्या. हे नंतर होत नसतं, किंवा तुम्हाला जर असं वाटेल मी व्हिडिओ पाहतो आणि पेपरमध्ये जातो तर फक्त MCQ आणि 1 मार्कचे क्वेश्चन होतील. मोस्टली एखादा 3 मार्कचा ऍक्टिव्हिटी बेस आला तर तो होऊन जाईल. पण एखादा जर मोठा चुकून आला तर तुम्हाला असं वाटेल की हा क्वेश्चन सरांनी सांगितलाय बट आन्सर नाही आठवणार, म्हणून लिहून घ्या. चला सुरू करू चॅप्टर. तर सुरुवातीला पहिले चॅप्टरचं नाव मेटलर्जी जरी असलं तरी सुरुवातीला मेटल नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज बद्दल खूप सारा धिंगाणा केलेला आहे, ज्याच्यातून फक्त एवढेसे 2-4 गिव रिझन किंवा 2-4 MCQ येतात. ते मी पटापट सांगतो, ते पटापट ऐकण्याची सगळ्यांनी कृपा करावी आणि लिहून पण घ्यावे. पहा, पहिल्या पानभरातून मी एवढे छान छान गोष्टी काढल्या आहेत. त्या गोष्टी कोणत्या? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. मेटल म्हणजे सगळ्यांना माहिती आहे लोखंड, सोनं, जे धातू असतात त्या सगळ्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज. तर सगळेचे सगळे मेटल हे सॉलिड असतात. मग तुम्ही म्हणता इसमें कौन सी बडी बात है? हा, मला माहिती आहे सगळे सगळे सॉलिड असतात, बट 2 लिक्विड पण असतात आणि तेच एक्झाम मध्ये विचारतात की सांगा नेम द लिक्विड मेटल. असे मेटल सांगा जे लिक्विड स्टेट मध्ये आहे. तर लिक्विड स्टेट मध्ये कोणकोणते असतात? तर पहिला मर्क्युरी, दुसरा गॅलियम. राहतील लक्षात? जमतील? मग हे लिहून घ्या की लिक्विड मेटल मर्क्युरी, गॅलियम. दुसरी गोष्ट, जनरली मेटल आर हार्ड. मेटल चांगले हार्ड असतात. ते जर तुम्ही कशावर घासले तर समोरची वस्तू घासून जाते पण मेटल घासत नाही. मग का? तर कारण ते हार्ड असतात. आता माझी गोष्ट आहे का, मेटल सगळेच हार्ड नसतात. 2-3 जण आहे जे बिचारे सॉफ्ट सॉफ्ट आहे. तर कोणकोणते सॉफ्ट आहे पोरगे? द अल्कली मेटल फ्रॉम ग्रुप 1, पहिल्या ग्रुप मधले, पहिला ग्रुप आठवला ना पिरियोडिक टेबल मधला, त्याच्यातले लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे 3 जण सॉफ्ट आहे. आणि या तिघांचं नाव ऐकून जर तुम्हाला काही आठवत नसेल तर बर्बाद आहे तुमचं सेकंड चॅप्टर. डोबेरानर तुमच्या स्वप्नात येऊन सांगेल तुम्हाला की बाळा आठव की हा माझा पहिला ट्रायड आहे, LI, Na आणि आपला K. आठवला का? बघ हे 3 सॉफ्ट आहे. तर सॉफ्ट मेटलचं लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवा की डोबेरानरचा पहिला ट्रायड LI, Na, K हे 3 सॉफ्ट मेटल आहे आणि हे एवढे सॉफ्ट आहे की तुम्ही ते चाकून कापू शकता. चलो नेक्स्ट गोष्ट आहे का, मेटल्स हॅव हाय मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट. मेटलला गरम केलं की ते उकळायला लागतात, पण खूप जास्त टेम्परेचरवर उकळायला लागतात. म्हणजे त्याचा बॉइलिंग पॉईंट खूप जास्त आहे, मेल्टिंग पॉईंट पण जास्त आहे. तर आता लक्षात ठेवा याच्यातला एक मेटल आहे की ज्याचा मेल्टिंग पॉईंट सगळ्यात जास्त आहे. तो कोण आहे? त्याचं नाव विचारतात. तर टंगस्टन. काय नाव आहे त्याचं? टंगस्टन. टंगस्टन आपण 4th चॅप्टर मध्ये पाहिलं होतं. हॅव हायेस्ट मेल्टिंग पॉईंट अप टू 3422 डिग्री सेल्सिअस. मग 3342 डिग्री सेल्सिअस एवढा मेल्टिंग पॉईंट आहे कोणाचा? टंगस्टनचा. तर तेवढ्या डिग्री सेल्सिअसवर त्याचं पाणी होते. मग हा बल्ब मध्ये यूज करतात तो कॉईल म्हणून. मग हे लक्षात ठेवा की हायेस्ट मेल्टिंग पॉईंट टंगस्टनचा आहे. तो किती आहे? 3422 डिग्री सेल्सिअस, राईट. पण काही काहीची मेल्टिंग पॉईंट कमी आहे. कोणाची मेल्टिंग पॉईंट कमी आहे? सोडियम, पोटॅशियम, मर्क्युरी, गॅलियम यांची मेल्टिंग पॉईंट कशी आहे? कमी आहे, लो मेल्टिंग पॉईंट. एवढे लक्षात राहतील. मग हे एक्सेप्शन लक्षात ठेवा कारण ते जास्त वेळेस विचारतात. लास्ट इन्फॉर्मेशन, अ साऊंड इज प्रोड्यूस व्हेन द सर्टन मेटल आर स्ट्रक. दिस इज कॉल्ड सोनोरिटी. म्हणजे 2 मेटल जर आदळले तर छनकनी आवाज येतो. आणि दिस मेटल आर नोन ॲज सोनोरस मेटल. म्हणून मेटलला सोनोरस पण बनतात. सोनोरिटी म्हणून जर डेफिनेशन आली एखाद्या वेळेस येऊ शकते, ती एकच डेफिनेशन आहे जी मागे कधीच येत नसते पण 10वीत येऊ शकते. म्हणून लक्षात ठेवा, अ साऊंड इज प्रोड्यूस व्हेन मेटल आर स्ट्रक. मेटल एकमेकांवर आदळले की आवाज येतो आणि त्याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? सोनोरिटी. बस. याच्यामध्ये तुम्हाला डक्टिलिटी, मेलाबिलिटी, गुड कंडक्टर, बॅड कंडक्टर असे शब्द दिसतील. लक्ष द्यायचं नाही, विसरून द्यायचं, कारण ह्या गोष्टी 8वीतल्या आहे म्हणून 10वीत थोडी विचारतील. चलो आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. जशा मेटलच्या कामाच्या असतात तशाच नॉन मेटलच्या कामाच्या असतात. एक्सेप्शन लक्षात ठेवा, सगळे नॉन मेटल काही सॉलिड आहे, काही लिक्विड आहे, काही गॅसियस आहे, पण लिक्विड एकच आहे. कोण लिक्विड आहे? तर लक्षात ठेवा, लिक्विड नॉन मेटल असा जर विचारला तर त्याचं नाव लिहा ब्रोमीन. मग आत्ताच लिहून घ्या, सॉलिड लिक्विड मेटल गॅलियम, मर्क्युरी. लिक्विड नॉन मेटल ब्रोमीन. कोण भैया? ब्रोमीन. लक्षात ठेवा, कामात पडेल तो नंतर. नॉन मेटल डू नॉट पजेसेस लस्टर. नॉन मेटल चमकत नाही, मेटल चमकतात, पण नॉन मेटल बी चमकतात. 2 जण चमकतात. कोण कोण? तर आयोडीनचे क्रिस्टल चमकतात आणि आपला डायमंड चमकतो. डायमंड म्हणजेच कार्बन, कारण कार्बन डायमंड दोन्ही एकाच मागचे. कार्बनचा चॉलर ड्रॉप डार्बन असतो, ग्राफाइट असतो, फ्लोरीन असतो. 9व्या वर्गात शिकलो होतो, पण लक्षात ठेवा
डायमंड हा चमकतो आपल्याला माहिती आहे, पण तो नॉन मेटल. मग चमकणारे नॉन मेटल डायमंड, क्रिस्टल ऑफ आयोडीन. नंतर नॉन मेटल्स आर नॉट हार्ड. नॉन मेटल हे हार्ड नाहीये. म्हणजे ते जर कशावर घासले, आता ऑक्सिजन घेतला आणि कशावर घासला, कायच होणार आहे, बिचारा सॉफ्ट आहे. बट एक नॉन मेटल आहे जो जगात सापडणारा सगळ्यात जास्त हार्ड मटेरियल आहे. तो कोण आहे? डायमंड. हे लक्षात ठेवा, डायमंड अँड अलोट्रोप ऑफ कार्बन. तो कार्बनचाच अलोट्रोप आहे. तो कसा आहे? हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. मग एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकते, विच इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स? तर डायमंड. समजलं? नेक्स्ट शेवटची गोष्ट, नॉन मेटल आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. नॉन मेटल मध्ये जर इकडनं हीट टाकली तर ते तिकडनं निघत नाही, कारण त्यांच्यातून हीट जात नाही, बट इलेक्ट्रिसिटी बी जात नाही. पण एक जण आहे ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी जाते, तो पण कार्बनचाच अलोट्रोप आहे. कोण आहे तो? तर तो आहे आपला ग्राफाईट. माहितीये ना, आपण जेवढे बी इलेक्ट्रोड वापरतो, एनोड कॅथोड, ते मोस्टली ग्राफाईटचे असतात, कारण त्याच्यावर इलेक्ट्रिसिटी पास होते. तर लक्षात ठेवा, ग्राफाईट अँड अलोट्रोप ऑफ कार्बन ऍज इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग जर विचारलं सांगा कोणता नॉन मेटल गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, तर ग्राफाईट आहे. आता सॉरी, रात्री लेट झालाय ना, दिवसभराचे काम करून रात्री 10:30 वाजता क्लास शूट सुरू आहे, कसं तरी होते. ऐका, आता डायमंड पण गुड कंडक्टर आहे, पण तो इलेक्ट्रिसिटीचा नाही, तो कोणाचा आहे? हीटचा. मग हे जेवढे मी एक्सेप्शन सांगितले किंवा आता लोक जेवढी इन्फॉर्मेशन झाली, याच्यावर फक्त एका मार्काचे एमसीक्यू, 1 मार्कचे क्वेश्चन काहीतरी येऊ शकतं. मग हे ऐकायची, लिहून ठेवायची, रिपीट वाचायची, आणि हे सेम इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या पुस्तकाच्या नाही, गाईडच्या समोरच्या पोर्शन मध्ये भेटून जाईल. भेटतेच तिथं, असतेच एमसीक्यू ऑब्जेक्टिव्ह मध्ये. आता ऐका माझी गोष्ट, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. तर मेटल रिॲक्ट करतात, आणि मेटलच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये, माहिती आहे आपल्याला नेहमी, लास्ट ऑर्बिटमध्ये, मेटलच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन किंवा 2 इलेक्ट्रॉन किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात. 3 पेक्षा जास्त नसतात. 1 असतो किंवा 2 असतो किंवा 3 असतो. आणि म्हणून ते इलेक्ट्रॉन नेहमी देऊन टाकतात. दे लूज इलेक्ट्रॉन इझिली, अँड त्याच्यामुळे त्याच्यापासून इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह पॉवर चालली गेली की त्याच्यापासून पॉझिटिव्ह आयन बनतो, आणि त्या पॉझिटिव्ह आयनला आपण म्हणतो कॅटायन. माहिती आहे ना, पॉझिटिव्ह आयनला कॅटायन म्हणतो. दॅट इज वाय मेटल आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, म्हणून आपण त्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणतो. म्हणून हे एक पुस्तकात दिसलं मला की आपण म्हणू शकतो की ही डेफिनेशन येऊ शकते, सॉरी गिव्हरिजन येऊ शकते. मेटल आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह काय? तर लास्ट ऑर्बिट ऑफ एलिमेंट, सॉरी मेटल हॅव इलेक्ट्रॉन लाईक 1, 2 or 3, 1 किंवा 2 किंवा 3 असतात. देअरफॉर दे लुजेस द इलेक्ट्रॉन easily and become positively charged ion called as cation. That is why they are called as इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, कारण त्याचा पॉझिटिव्ह आयन बनतो म्हणून त्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणतात. समजलं? मग एवढी काही इम्पॉर्टंट डेफिनेशन नाहीये, बट इन्फॉर्मेशन पाहिजे म्हणून घेऊन घ्या. चला, आता याच्या बाद तुम्हाला सगळ्या मेटलची बाकीच्या याच्यासोबतची रिएक्शन दिलेली आहे. ते ह्या रिएक्शना कामाच्या नाहीये, बट या रिएक्शनामध्ये येणारे गिव्हरिजन मधातले 2 कामाचे. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, याच्यात डायग्राम येतात, आणि त्या बी 2 ने 3 मार्क्ससाठी येतात, पण त्याच्यावर एकदम फालतू क्वेश्चन विचारतात, पण डायग्राम मी घेतलेले आहे, सगळ्यात देतो, ऐकून घ्या. सगळ्यात पहिली ही रिएक्शन आहे का, रिएक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन. जर मेटलचं ऑक्सिजन सोबत रिएक्शन होते का, तर हा जर मेटल आहे त्याच्यासोबत ऑक्सिजनची रिएक्शन होते का, तर अलग अलग मेटल सोबत अलग अलग रिएक्शन होते. कारण काही काही मेटल एकदम अग्रेसिव्ह आहे की पटकन रिएक्शन करतात, काही काही मेटल एकदम शांत आहे की चलने दो तुम, तुम्हारा मुझे कुछ नहीं करना. मग जे मेटल अग्रेसिव्ह आहे त्याला म्हणतो आपण रिएक्टिव्ह मेटल, हायली रिएक्टिव्ह मेटल. मग हायली रिएक्टिव्ह मेटल कोण आहे, तर तेच ग्रुप 1 मधले वरचे ग्रुप 1 मधले मेटल. तर कोणकोणते आपण घ्या, मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन ऑन हिटिंग इन एअर. जर मेटलला तुम्ही गरम केलं तर ते एअर सोबत रिएक्ट, एअर मधल्या ऑक्सिजन सोबत रिएक्ट करतात, आणि त्याच्यापासून त्याचं ऑक्साईड बनते. ते इन्फॉर्मेशन उतनी कुछ काम की नाही. लेकिन सोडियम पोटॅशियम आर व्हेरी रिएक्टिव्ह. हे खूप रिएक्टिव्ह आहे. सोडियम मेटल कंबाईन विथ ऑक्सिजन, सोडियम मेटल तर ऑक्सिजन सोबत रिएक्ट करतो इव्हन ऍट द रूम टेम्परेचर. म्हणजे असा जर मी ना असा हाती काढून जर सोडियम ठेवला तरी तो एअर सोबत रिएक्ट करून घेईल अँड फॉर्म सोडियम ऑक्साईड, आणि त्याला आग लागून जाईल. म्हणजे सोडियम मेटलला असा बाहेर काढला आणि बाहेर ठेवला की गेली गेली छू आग लागते. मग त्याला जर इतक्या जोरात आग लागते तर मग का हो बा हा मेटल ठेवायचा कुठं. म्हणून एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो की सोडियम इज ऑलवेज केप्ट इन अ केरोसिन. सोडियमला घासलेटच्या आतमध्ये ठेवतात. का ठेवतात, कारण त्याला जर पाण्यात ठेवसान तर त्याच्यात ब्लास्ट होऊन जाईल, त्याला जर बाहेर ठेवसान तर त्याला आग लागून जाईल. मग त्याला कुठं तर ठेवा लागेल ना, म्हणून त्याला केरोसिनच्या आतमध्ये ठेवतात, कारण केरोसिन सोबत त्याचं रिएक्शन होत नाही. केरोसिन घासलेट, तर लक्षात ठेवा. ऑन
एक्सपोजर टू एअर सोडियम रॅपिडली कॅचेस फायर. जर त्याला एअर सोबत सोडलं तर त्याच्यात आग लागते. हे ग्युरिझन कामाचं आहे म्हणून सांगतोय. देअरफोर टू प्रिव्हेंट ऍक्सिडेंट इन द लॅबोरेटरी, म्हणून लॅबोरेटरीमध्ये ऍक्सिडेंट होऊ नये, आग लागू नये, ऑर एल्सवेअर कुठं बी होऊ नये. इट इज केप्ट इन केरोसिन, म्हणून त्याला केरोसिनच्या आतमध्ये ठेवतात. तर एवढं छोटंसं लहानसं ग्युरिझन आहे. सांगा पटकन काय लिहिसान, IMP करा त्याला पटकन आताच लागलं तर. ऑन एक्सपोजर टू एअर सोडियम कॅचेस फायर, त्याच्यावर खाली डेफिनेशन हे लिहून टाकायची लागत. रिएक्शन इच्छा झाली तर नाही लिहित चालले. देअरफोर टू प्रिव्हेंट द ऍक्सिडेंट, म्हणून ऍक्सिडेंट होऊ नये, प्रिव्हेंट करणे म्हणजे होऊ नये. इट इज केप्ट इन केरोसिन, त्याला केरोसिन पण ठेवतात. समजलं का? लक्षात राहील. बस आता बाकीचं तर टेन्शन घ्यायचंच नाही. हे बाकीचं जेवढं दिसते तुम्हाला हे तर बिनकामाचं असते, पण ही डायग्राम कामाची. एकदा ही डायग्राम दिली होती आणि म्हटलं होतं राईट अ केमिकल रिएक्शन शोन इन द गिवन डायग्राम, की डायग्राम मध्ये जी डायग्राम मध्ये जे लिहिलं आहे त्याच्यावर केमिकल रिएक्शन लिहा. तर डायग्राम मध्ये काय दिलं आहे पाहून घ्या. तर मेटल सॅम्पल हेल्ड इन अ सप्तुला, काय ते पाहून घ्या. तर अटी दिलं होतं मॅग्नेशियम रिबन. इथं काय दिलं होतं? मॅग्नेशियम रिबन, की ही मॅग्नेशियमची रिबन आहे आणि त्याला आपण आग लावली तर आता काय होईल? मॅग्नेशियम कोण आहे? मेटल आहे. त्याला आग लावसान तर त्याची ऑक्सिजन सोबत रिएक्शन, कोणालाही आग लावली की त्याची ऑक्सिजन सोबत रिएक्शन होते आणि काय तयार होईल? त्याचं ऑक्साईड तयार होईल. म्हणून लक्षात ठेवा मॅग्नेशियम, ही डायग्राम दिसली त्याचा आन्सर हे लिहायचं. मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर्म ऑन द बर्निंग मॅग्नेशियम रिबन इन द एअर. म्हणून मॅग्नेशियम रिबनला जर एअर मध्ये बर्न केलं म्हणजे जाळलं तर मॅग्नेशियम ऑक्साईड बनते. मग हा घेतला मी Mg, हा घेतला मी O2, त्याच्यापासून बनला MgO. या O ला बॅलन्स करण्यासाठी मी इथं 2 लिहिला, मग 2 Mg झाले. मग या Mg चे 2 इकडे करण्यासाठी इथं बिन 2 लिहिला, म्हणजे 2 Mg प्लस O2 इट गिव्स 2 MgO. समजले की नाही? समजलं की नाही? सोपं आहे, काही जास्त टेन्शन नका घेऊ. एवढं समजलं पाहिजे. समजलं? राहील लक्षात? मस्त. मग ही डेफिनेशन, ही डायग्राम रिलेटेबल आहे. मी का तर कॅरी करून घेतो कारण मला या 1.5 तासाच्या लेक्चरमध्ये, थोडा मोठा लेक्चर असेल, सगळं घ्यायचं, A to Z सगळं आणि सगळं, आणि मी ते घेणार. आता ही डायग्राम आली होती एक्झाम मध्ये, प्रिलिम मध्ये आली होती, लागलं तर पण आली तर होती. आता ही डायग्राम आल्यावर म्हणतात की व्हॉट डज द डायग्राम शोज. मग तुम्हाला सांगणं आहे की हो, की हा मेटल सॅम्पल आहे. ठीक आहे, मग मेटलची रिएक्शन होऊन राहिली, कोणासोबत होऊन राहिली? तर ग्लास वूल सोक्ड इन वॉटर. मग हे ऊल आहे, थोडस धागा आहे समजा, त्याने पाण्यात भिजवलेलं आहे. मग यात पाणी आहे, हे मेटल आहे. खालून आग लावली की या धाग्यातून जे पाणी आहे त्याची वाफ होईल आणि ती वाफ इकडे इकडे जाईल, इकडे जाईल ते याच्यासोबत त्याची रिएक्शन होईल. मग पाण्याची वाफ म्हणजे पाणीच, आणि हा मेटल, पाणी आणि मेटल. मग इट इज अ डायग्राम शोज द रिएक्शन बिटवीन मेटल अँड वॉटर. हो, असं डोकं लावावं लागते, पण एवढं कशाला लावायचं? पाठ करून घ्यायचं. आता लक्षात ठेवायचं की मेटल हे दिसलं, ऊल दिसलं पाण्यावालं, आणि मेटल दिसला की सांगायचं पटकनी की इट इज अ रिएक्शन बिटवीन मेटल विथ वॉटर. एवढं समजलं की नाही? मग आता पुढे काय होते? तर मेटल वॉटरची रिएक्शन होते, मग याच्यातून एक गॅस निघतो, त्या गॅसचं नाव आहे H2 मीन्स हायड्रोजन. मग हायड्रोजन गॅस या नळीतून जाईल असा भर आणि पाण्यात जाईल. आता पाण्यामध्ये गॅस राहतो का? नाही, तो हलका असतो. तो कुठे जातो? वर जातो. मग असे बुडबुडे निघतील. मग हे जे बुडबुडे दिसतात हे कशाचे आहे? हे कशाचे? हायड्रोजनचे. मग हायड्रोजन इथं जमा होईल सगळ्याचा सगळा, आणि दिस इज युअर हायड्रोजन. मग एक्झाम मध्ये काय येतं? व्हॉट डज द डायग्राम शोज. मग डायग्राम काय शो करते ते दाखवायचं. मग दुसरं विचारतात विच गॅस इज कलेक्टेड इन अ टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूब मध्ये कोणता गॅस कलेक्ट झाला? मग हे तुम्हाला देत नाही लिहून की हायड्रोजन गॅस आहे, इथं काहीच नाही देत. हे नावं सगळे गायब करून टाकतात. मग समजते हो, इट इज अ हायड्रोजन गॅस. मग कोणता गॅस आहे? हायड्रोजन गॅस आहे. मग 2 मार्कासाठी 2 क्वेश्चन बस झाले. तो कुछ भी पूछ सकते, बी प्रिपेअर्ड. मग आपल्याला सध्या समजलं की जेव्हा जेव्हा मेटल रिॲक्ट करतात वॉटर सोबत त्याच्यातून हायड्रोजन गॅस रिलीज होतो. बस. फक्त कधी कधी हायड्रोजन गॅस पटपट निघतो, कधी हळूहळू निघतो. कारण गोष्ट कशी आहे, जो रिएक्शन पटकन करेल त्यातून पटकन गॅस निघेल, जो हळूहळू करेल तो हळूहळू गॅस निघेल. याच्यात एक ग्युरिझन बी येते. कोणतं सांगतो पाहून घ्या. जर तुम्ही चुकून बी सोडियम आणि पोटॅशियम मेटल जर पाण्यात टाकला, बॉम्बच आहे, फुटतोच डायरेक्ट. आग अशी डायरेक्ट ब्लास्ट होतो त्याच्यामध्ये. म्हणून रिॲक्ट व्हिगोरसली विथ वॉटर अँड लिबरेट हायड्रोजन गॅस. त्या रिएक्शन की कामाच्या नसतात, फक्त दिले की सोडियम हायड्रोजन वॉटर सोबत रिएक्शन केलं तर त्याचा हायड्रोक्साईड तयार होते, हायड्रो ऑक्साईड, आणि वॉटर सॉरी H2 गॅस निघतो त्याच्यातून. झालं सिंपल. आता आपण हे जे थोडे लो रिएक्टिव्ह मेटल आहे, सोडियम पेक्षा थोडा लो रिएक्टिव्ह कोण आहे? कॅल्शियम. आता सोडियम पाण्यात टाकसान तर ब्लास्ट होईल, पण कॅल्शियम जर पाण्यात टाकला तर तो तरंगायला लागतो. मग हाच एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो की कॅल्शियम फ्लोट ऑन वॉटर. सांगा काऊन? मग कसं सांगता? त्याचं ग्युरिझन तयार आहे, पाहून घ्या. तर कॅल्शियम रिॲक्ट विथ वॉटर स्लोली अँड लेस विगोरसली. हळूहळू रिॲक्ट करतो. मग हे गोष्ट लिहायचं की हे गायब,
इथून पासून पॉईंट सुरू. पहिला पॉईंट, कॅल्शियम रिएक्ट विथ वॉटर स्लोली अँड लेस विगोरसली. पॉईंट नंबर 1 कम्प्लीट. 2, आता हळूहळू हायड्रोजन गॅस निघेल. द हायड्रोजन गॅस रिलीज इन दिस रिएक्शन. हायड्रोजन गॅस रिलीज होतो. हा हायड्रोजन गॅस आता पाण्यामध्ये रिलीज होईल. आता जर तुम्ही ना खडा टाकला, बघा हे पाणी होतं, टिक 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 टिक. याच्यामध्ये तुम्ही जर कॅल्शियमला टाकलं, हा कॅल्शियम टाकला समजा तुम्ही तुमच्याकडे होता, तुम्ही धरला याच्यामध्ये हा कॅल्शियम टाकतो. रे कलर चेंज तो हा घेतो, थोडा कलर वेगळा आहे पण समजून घ्या. कॅल्शियम टाकला, आता याच्यात काय होईल, हायड्रोजन गॅस रिलीज होईल. आणि जो हायड्रोजन गॅस रिलीज होईल तो हायड्रोजन गॅस काय करतो माहितीये का, त्या हायड्रोजन गॅसचं असं म्हणणं आहे की तो सगळाचा सगळा हायड्रोजन गॅस याच्या सरफेसवर अटॅच होतो. कुठं होतो, या कॅल्शियमच्या सरफेसवर. मग पाहून घ्या, रिलीज इन द रिएक्शन कलेक्ट ऑन द सरफेस ऑफ मेटल इन द फॉर्म ऑफ बबल. पण कसा तयार होतो, फुग्यांच्या फॉर्म मध्ये, कारण तो हायड्रोजन गॅस आहे, त्याचे बनतात पाण्यात बबल आणि ते चिपकतात कॅल्शियमला. आता कॅल्शियमला ते चिटकले की बबल आहे हलके, मग ते कॅल्शियमचा जो खडा टाकला पाण्यात त्याला घेऊन वर जातात आणि तुमचा कॅल्शियम कुठं सरकायला लागते, असा वर सरकायला लागते. करे चालणं कॅल्शियम, चालणं कॅल्शियम असा वर जाते. हा जो वर गेला, कोण गेला, कॅल्शियम. हा वर जाण्याचं मेन रिझन कोण होतं, हे बबल्स. कारण हे बबल जे होते हायड्रोजन गॅसचे, हे त्याला वर घेऊन जातात आणि मग तुमचा कॅल्शियम फ्लोट करतो. आणि दॅट इज वाय कॅल्शियम फ्लोट ऑन वॉटर. मग समजून घ्या, द हायड्रोजन गॅस रिलीज इन दिस रिएक्शन कलेक्ट ऑन द सरफेस ऑफ मेटल. ते मेटलच्या सरफेसवर जमा होतात इन द फॉर्म ऑफ बबल, बबलच्या फॉर्म मध्ये. अँड द मेटल फ्लोट ऑन वॉटर. आणि म्हणून तुमचा मेटल कशावर फ्लोट करते, वॉटरवर फ्लोट करते. समझे की नाही. तो ये भी गिव रीजन आ सकता है. तो ये छोटे छोटे गिव रीजन है जो कभी भी आ सकते हैं. तो याद कर लो, टाइम निकाल कर याद कर लो. समझ में आया, अच्छा है, मस्त. अब ये रिएक्शन है वाटर के साथ, अलग अलग रिएक्शन की एल्युमिनियम, आयरन आणि झिंक डज नॉट रिएक्ट विथ वॉटर. कोल्ड पण नाही, गरम पण नाही, कोणत्याच वॉटर, बट दे रिएक्ट विथ द स्टीम. पण ते वाफीसोबत रिएक्ट करतात आणि त्याच्यातून बी हायड्रोजन गॅसच निघतो. कोण टेन्शन नका घेऊ, सगळेजण रिएक्ट करतात आणि हायड्रोजन गॅसच रिलीज करतात. फक्त ते कॅल्शियम वाला लक्षात ठेवतात. चलो बाद में देखते. आता ही डायग्राम पण एक्झाम मध्ये येते. आता ही कोणती डायग्राम आहे, कसं काय ओळख सांगतो, पहिल्यांदा सांगतो तुम्हाला. टेस्ट ट्यूब मध्ये ऍसिड दिसेल, डायल्यूट हायड्रो. टेस्ट ट्यूब मध्ये काय आहे, डायल्यूट HCl आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. सोबत त्याच्यात झिंक टाकलेला दिसेल, दिसला की झिंकचे तुकडे टाकलेले आहे. मग झिंक आणि ऍसिड दिसल्यावर समजून चालायचं की रिएक्शन ऑफ झिंक म्हणजे मेटल विथ ऍसिड, आणि सेम हायड्रोजन गॅसेस बाहेर निघतो. फक्त एक सॉल्ट तयार होते, कारण हा Cl आणि हा ZnCl, हा झाला सॉल्ट तयार आणि हायड्रोजन गॅस बाहेर निघेल. मग याच्यामधून हायड्रोजन गॅस निघेल, हा असा वर जाईल, वरून कुठे जाईल, ट्रिंग खाली पाण्यातून बाहेर निघेल. पायातून बबल बबल फॉर्म निघतील. मग हे जे फुगे फुगे बाहेर बल निघले, याच्या जवळ जर तुम्ही मेणबत्ती लावली, तर मेणबत्ती लावल्यावर हायड्रोजन गॅस ज्वलनशील पदार्थ आहे, त्याला आग लागतो पटकनी, तो पॉप आवाज करत फुटेल. कसा नाही आवाज आला, जाऊ द्या, लहानपणी यायचा आवाज, जाऊ द्या, येतो असा पॉपकनी आवाज येतो आणि तो फुटतो आणि तुमची मेणबत्ती विझून जाते. कारण तो स्वतः जळतो, पण तो जळण्यासाठी मदत थोडी करतो, म्हणून मेणबत्ती विझून जाईल, बट हा जळेल. मग याच्यातून पॉप साऊंड येईल. मग आता तुम्हाला विचारतील विच गॅस इज रिलीज, कोणता येऊन राहिला, आता हायड्रोजन गॅस येऊन राहिला. मग मेणबत्ती का लावली आहे तिथं, तर ती याच्यासाठी लावली आहे की हायड्रोजन गॅस जळेल आणि आपल्याला समजेल की ओ इट्स रिअली हायड्रोजन. कारण जर कार्बन डायऑक्साईड असता तर मेणबत्ती भस्कनी विझून गेली असती, तो जळालाच नसता. पण तो कार्बन डायऑक्साईड नाहीये, तो कोण आहे, हायड्रोजन, म्हणून स्वतः जळेल पॉपकनी आवाज काढून. समजलं. मग ह्याच रिएक्शन पुढे जाऊन तुम्हाला दिलेल्या असतील अशा की पहा, हाइड्रोक्लोरिक एसिड सोबत रिएक्शन 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 रिएक्शन, इग्नोर, क्योंकि रिएक्शन पूछी नहीं जाती है. बट ये पूछी जाए तो लिख लेना Zn वाली रिएक्शन कि Zn प्लस HCl इट गिव्स ZnCl2, जिंक क्लोराइड बनता है और उसके साथ हाइड्रोजन गैस भी बन जाता है. बन गया. छोड़ो, आगे देखो. अभी रिएक्शन ऑफ मेटल विथ नाइट्रिक एसिड, इग्नोर. जैसे आपको कोई तो भी आपके क्लास का जैसे इग्नोर कर रहा है, इसी तरह इसको भी इग्नोर करो. जैसे मैंने इसमें R को इग्नोर किया है, वैसे ही आप इस सबको इग्नोर कर दो. ठीक है. चलो, स्पेलिंग येत नाही मला राव. आता मोस्ट इम्पॉर्टंट एक मागचा क्वेश्चन, त्याचं नाव आहे ऍक्वारेजिया. ऍक्वारेजिया म्हणजे काय असतं, हे एक असं लिक्विड आहे, एकदम वासाळलेलं लिक्विड आहे, फमिंग वा, एकदम भयानक लिक्विड आहे. याच्यामध्ये जर तुम्ही सोनं टाकलं किंवा प्लॅटिनम टाकलं, ते बी याच्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन जातं. कारण गोल्ड गिल्ड कशात डिझॉल्व्ह होत नाही, मिक्स होत नाही ते कशामध्ये, बट गोल्ड प्लॅटिनम याच्यासारखे नोबल मेटल पण याच्यात डिझॉल्व्ह होतात. म्हणून लक्षात ठेवा, ऍक्वारेजिया इज हायली कोरोजिव्ह लिक्विड, फमिंग लिक्विड, एकदम असा भयानक वास येतो. इट इज one of the few reagent which can dissolve
नोबल मेटल्स, मग तुम्हाला विचारतील की विच रिएजन कॅन डिझॉल्व नोबल मेटल, मग याचं नाव लिहायचं अक्वा रेजिया. आता अक्वा रेजिया कसं बनते, तर अक्वा रेजिया बनवण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी घ्याव्या लागतात. एक कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड घ्यावं लागते. काय घ्यावं लागते? कॉन्सन्ट्रेटेड, म्हणजे एकदम चांगलं वालं तगडं प्युअर हायड्रोक्लोरिक ऍसिड. आणि ते कोणासोबत मिक्स करावं लागते? कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सोबत. कोणासोबत मिक्स करावं लागते? नायट्रिक ऍसिड सोबत. पण त्याचा एक फिक्स रेशो असते की जर तुम्ही ना 3 ग्रॅम हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतलं तर 1 ग्रॅम काय घ्यावं लागते त्याचं? नायट्रिक ऍसिड. या रेशो मध्ये की 3 किलो तर हे 1 किलो, हे 3 ग्रॅम तर खालचं 3 ग्रॅम, वरचं 3 लिटर तर खालचं 1 लिटर. मग या रेशो मध्ये जर घेसान, या रेशो मध्ये घेसान, लिटरवाला चुकलं थोडंसं, पण या रेशो मध्ये घेसान तरच तरच अक्वा रेजिया बनेल. मग अक्वा रेजिया मध्ये प्रपोर्शन कोणाचं किती असतं हे विचारतात. मग कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड यांचं प्रपोर्शन असते 3:1. HCl जास्त टाकतात, HNO3 कमी टाकतात. 3:1 लक्षात ठेवजा, राहील लक्षात. मस्त. अक्वा रेजिया बद्दलची इन्फॉर्मेशन संपली. आता इन्फॉर्मेशन येईल मोस्ट 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 IMP डायग्राम बद्दल, जी एक्झाम मध्ये येण्यासाठी तडतड करत आहे. कारण ही कामाची डायग्राम आहे. कारण या चॅप्टर मध्ये ही डायग्राम येऊ शकते यावर्षी, मला असं वाटते, बिकॉज इट इज IMP रिअली. आता याच्यामध्ये 2 टेस्ट ट्यूब तुम्हाला दिसतील. मी सगळं समजून सांगतोय, मी चांगलं शिकवतोय, तुम्ही समजा माझी गोष्ट, खूप चांगलं शिकवतोय मी, ऐका. चला ऐका. पहा, 2 तुम्हाला ट्यूब दिसतील. एका याच्यामध्ये CuSO4 आहे. कोण आहे? CuSO4. आणि दुसऱ्या याच्यामध्ये FeSO4 आहे. म्हणजे एका याच्यामध्ये कोण आहे? CuSO4 आणि दुसऱ्या याच्यामध्ये कोण आहे? FeSO. चलो, आता तुम्ही त्याच्यामध्ये हा खिळा टाकला. हा खिळा कशाचा आहे? आयरनचा. मग CuSO4 मध्ये तुम्ही Fe टाकला. आणि हा दुसरा हा एक कॉपर वायर, याच्यामध्ये तुम्ही Cu टाकला. तर आता त्याचं म्हणणं आहे की इन विच टेस्ट ट्यूब रिएक्शन टेकन प्लेस, कोणत्या टेस्ट ट्यूब मध्ये रिएक्शन होईल? या टेस्ट ट्यूबचं नाव A आहे, या टेस्ट ट्यूबचं नाव B आहे. सांगा कोणत्या याच्यात रिएक्शन होईल. तर तुम्ही थर्ड चॅप्टर चांगलं शिकलेलं असेल, ती जर तुमच्या सरनं पद्धतशीर चांगलं असेल, तुम्हाला डिस्प्लेसमेंट रिएक्शन काय असते तर तुम्हाला इथे आठवेल की हो, CuSO4 plus Fe it gives FeSO4 plus Cu. का असं झालं? तर कॉपर इज लेस रिएक्टिव्ह एलिमेंट अँड आयरन इज मोर रिएक्टिव्ह एलिमेंट, आणि मोर रिएक्टिव्ह एलिमेंट नेहमी लेस रिएक्टिव्ह एलिमेंटची जागा घेतो. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आयुष्यात सगळं असंच होत असते. म्हणून पहिली रिएक्शन होईल. म्हणून ए टेस्ट ट्यूब मध्ये, इन टेस्ट ट्यूब ए किंवा इन टेस्ट ट्यूब ऑफ कॉपर सल्फेट सोल्युशन, याच्यामध्ये रिएक्शन होईल. मला सांगा याच्यात रिएक्शन होईल का? FeSO4 प्लस Cu, तर याच्यात रिएक्शन होणारच नाही. तुम्ही म्हणसाल का? Cu FeSO, Fe ला फेकून देईन आणि त्याची जागा घेईन? नाही फेकू शकत. कारण काय? Cu बिचारा लेस रिएक्टिव्ह आहे, गरीब आहे तो, आणि FeSO4 मोर रिएक्टिव्ह आहे. आणि मोर रिएक्टिव्ह वाल्याला फेकणं पॉसिबल नाहीये. नेहमी मोर रिएक्टिव्ह वाला लेस रिएक्टिव्हला फेकून देईल. म्हणून पहा, Fe ने Cu ला बिचारायला फेकून दिलं, बट Cu Fe ला फेकू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. समजलं का? राहील का लक्षात? मग ही गोष्ट समजली की रिएक्शन फक्त पहिल्या टेस्ट ट्यूब मध्येच होईल, दुसऱ्यात होणार नाही. हाऊ डिड यू रिकॉग्नाइज दॅट रिएक्शन हॅज टेकन प्लेस? तुम्हाला कसं काय समजलं रिएक्शन झाली? काय माहितीये का? याच्यात तर रिएक्शन होणारच नाही, मग इसको भूल जाओ अभी, ये तो फेक दो पाणी. याच्यात काय होईल? हे कॉपर सल्फेट सोल्युशन आहे. या कॉपर सल्फेट सोल्युशन मधलं कॉपर बाहेर निघेल आणि ते कोणावर जाऊन चिपकेल? तर ते या खिड्यावर जाऊन चिपकेल. मग हे पाहि, कॉपर कोटिंग फॉर्म ऑन द आयरन नेल. कॉपर COPPER, कॉपर कोटिंग COATIN, कोटिंग will form on iron nail shows that reaction has taken place. रिएक्शन झाली हे कोण सांगेल? हे कॉपर कोटिंग आयरन नेलवर कॉपर जमा होईल ते सांगेल की रिएक्शन झाली. समजलं? आता लास्ट गोष्ट पाहून घ्या. व्हाट इज द टाइप ऑफ रिएक्शन? बचपन से पता है हम लोग को कि कौन सा ये डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तो इसके बेहतर क्या होगा? इससे बेहतर हो ही क्या सकता है? समझ में आया? समजलं का? झालं ओके? मस्त मस्त. पाहून घ्या मग. आता जर आपल्याला माहित पडलंच की कोणीतरी जास्त रिएक्टिव्ह असते, कोणीतरी कमी रिएक्टिव्ह असते, तर आपल्याला त्याच्यासाठी एक रिएक्टिव्हिटी सिरीज बनवायची आहे. आणि त्या रिएक्टिव्हिटी सिरीजवर 2022, 2020 आणि 2000 बस 2 वेळेस क्वेश्चन आलाय, आणि तो पण फुकाचे मार्ग.
कसा फुगाच्या मार्ग सांगतो. तर रिॲक्टिव्हिटी सिरीज म्हणजे काय, तर कोणता मेटल पटकनी रिॲक्ट करतो आणि कोणता हळूहळू रिॲक्ट करतो याच्यानुसार त्याला एका ऑर्डर मध्ये अरेंज केलं. मग जो पहिले उभा आहे तो पटकनी रिॲक्ट करतो, त्याच्या मागचा थोडा कमी करतो, त्याच्या मागचा अजून कमी करतो, त्याच्या मागचा अजून कमी करतो. मग बाकीची कॅपॅसिटी रिॲक्ट करण्याची थोडी थोडी कमी आहे. म्हणून जे वरचे मेटल आहे त्याला म्हणतात हायली रिॲक्टिव्ह मेटल. मग हे कोण आहे, 3 जण 4 जण हायली रिॲक्टिव्ह मेटल. मग हायली रिॲक्टिव्ह मेटल जर विचारले तर या 4 जणांचं नाव लिहून टाकायचं, काहीच विचार करायचा नाही. आणि कोणाचं नाव लिहायचं, या 4 जणांचं. कोणाकोणाचं नाव आहे, पोटॅशियम, सोडियम, लिथियम आणि कॅल्शियम. याच्यात 3 जण तर आपल्या डोबेरानाचेच भाऊ आहे. ते त्याचं पहिलं ट्रायड LiNaK, LiNaK उलट लिहिलं फक्त, KNaLi, समजलं का. आणि हा गडी आपला कॅल्शियम त्यात ऍड करून टाका. मग जर हायली रिॲक्टिव्ह मेटल विचारले तर पहिले तर चार्ट देतील आणि चार्ट मध्ये जर नाव नाहीच दिले, त्यांना वाटलं की लेकरं हुशार आहे या वर्षीचे, आपण नाव नाही देऊ, तर टेन्शन नका घेऊ, पाठ करून नेता. हायली रिॲक्टिव्ह मेटल मग पोटॅशियम, सोडियम, लिथियम, डोबेरानाचा पहिला ट्रायल. किंवा ते क्वेश्चन विचारतील विच मेटल रिएक्ट विथ वॉटर. मग वॉटर सोबत रिएक्ट करणारे कोण है, किधर है वाटर, वाटर इधर है, तो वाटर इधर रिएक्ट विथ वाटर. वाटर से रिएक्ट करने वाले कितने हैं, 4 ही तो है. कितने लोग हैं रिएक्ट करने वाले, 4 ही है, 4 ही है. तो वाटर से रिएक्ट करने वाले कितने हैं, 4 ही है. समझ में आया, सिंपल है. चलो नेक्स्ट देखते हैं. मॉडरेटली रिएक्टिव मेटल. मॉडरेटली रिएक्टिव मतलब ऐसे मेटल जो रिएक्ट नहीं करते, उतने ज्यादा नहीं करते और उतने कम भी नहीं करते, तो एवरेज एवरेज है. तो ऐसे ऐसे मेटल कोणते, सिंपल सीधे मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, आयरन, टीन, लीड, सगळेच मेटल माहिती आपल्याला, तेवढे आहे ते सगळे. मग विच वॉटर सोबत रिएक्शन वाले विचारतील, कारण ऍसिड सोबत कोणकोणते रिएक्ट करतात, तर हे सगळे ऍसिड सोबत रिएक्ट करतात, वरचे बिन खालचे बिन. लेस रिएक्टिव्ह मेटल, लेस रिएक्टिव्ह म्हणजे कोण रिएक्ट करत नाही किंवा खूप कमी करतो, तर कॉपर, मर्क्युरी, सिल्वर, गोल्ड हे रिएक्शन करत नाही, मग हे लेस रिएक्टिव्ह मेटल आहे. म्हणून विच मेटल रिएक्ट विथ ऑक्सिजन, तर एवढे. आणि गोल्ड सोबत कोणीच रिएक्ट करत नाही. आता याच्यावर क्वेश्चन येईल, विच इज द मोस्ट रिएक्टिव्ह मेटल. पटकन सगळ्यांनी एकदा कमेंट मध्ये टाका. मोस्ट रिएक्टिव्ह कोण असेल, तर सगळ्यात वरचा जिसका नाम आहे पोटॅशियम. विच इज द लीस्ट रिएक्टिव्ह मेटल, कोण सगळ्यात कमी रिएक्टिव्ह आहे, तर हा खालचा ज्याचं नाव गोल्ड आहे. संपला का. कसं वाटलं, सोपं आहे की नाही. मग हेच करायचं, मोस्ट रिएक्टिव्ह मेटल, लीस्ट रिएक्टिव्ह मेटल विचारो, हायली विचारो, मॉडरेटली विचारो, कोणते विचारो, पटापट पटापट जमले पाहिजे. सगळ्यांना जमतील का, जमतील, मस्त. अभी आएगा सबसे इंपॉर्टंट टॉपिक, रिएक्शन ऑफ नॉन मेटल. विसरून जा, काहीच कामाचं नाही. रिएक्शन ऑफ मेटल विथ नॉन मेटल किंवा हे वाले क्वेश्चन काहीच कामाचे नाहीये. कोणते, सॉरी 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 सॉरी, थोडा गलत हो गया. रिएक्शन ऑफ नॉन मेटल नाही, पण रिएक्शन ऑफ मेटल विथ नॉन मेटल कामाचं आहे. याला काय म्हणतात सांगतो, लक्षात ठेवा लक्षात ठेवा लक्षात ठेवा, की हा तुमचा मेटल आहे, हा तुमचा नॉन मेटल आहे. मस्त, व्हेरी गुड. हा तुमचे इलेक्ट्रॉन नेहमी सोडतो, हा नेहमी इलेक्ट्रॉन काय करतो, घेतो. आपल्याला माहिती आहे, हा लूज करतो, हा काय करतो, गेन करतो. मग याने इलेक्ट्रॉन दिले की याचा बनतो पॉझिटिव्ह आयन, याचा बनतो आपला निगेटिव्ह आयन. पॉझिटिव्ह आयनला लहानपणापासून आपण कॅट आयन म्हणतो आणि याला म्हणतो ऍन आयन. मग हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह दोन्ही मिक्स होतात आणि एक कंपाउंड बनते, त्याला म्हणतात आयोनिक कंपाउंड. क्या इसके बारे में आपने पढ़ा है, तो हाँ 8th में भी पढ़ा है, 9th में भी पढ़ा है, तो 10th में भी है. तो आयोनिक कंपाउंड, और ये बना हमारा आयोनिक कंपाउंड, मेटल नॉन मेटल आयोनिक कंपाउंड. तो हमें इस साल पढ़नी है आयोनिक कंपाउंड की प्रॉपर्टीज, जो काफी इंपॉर्टेंट है. और प्रॉपर्टीज 3 मार्क के लिए एग्जाम में आ चुकी है पिछले साल ही. हाँ पिछले साल ही, तो देख लो, आई तो ठीक आहे. चला मग आयोनिक कंपाउंडच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, त्याच्या पहिले तर आपण आयोनिक कंपाउंडची डेफिनेशन पाहून घेऊ, कारण विचारली तर पाहिजे माहिती. मग द कंपाउंड फॉर्म फ्रॉम 2 यूनिट्स, जो कंपाउंड 2 चीजों से बनता है. कोणत्या 2 वस्तू, नेमली कॅटायन अँड anion आर कॉल्ड एज आयोनिक कंपाउंड. जे आयोनिक कंपाउंड anion कॅटायन पासून बनते इज कॉल्ड एज आयोनिक कंपाउंड. दुसरी एक डेफिनेशन ऐकून घ्या माझ्याकडून किंवा लिहून घ्या. द कंपाउंड फॉर्म बाय गेनिंग अँड लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉन देऊन घेऊन जे कंपाउंड बनते इज ऑल्सो कॉल्ड एज आयोनिक कंपाउंड. आयोनिक कंपाउंडला काय म्हणू शकता तुम्ही, द कंपाउंड फॉर्म बाय गेनिंग अँड लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज आयोनिक कंपाउंड. समजलं एवढं, राहील लक्षात. आता एक क्वेश्चन आला होता की आयोनिक कंपाउंड इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. यात आयन असतात, मग इलेक्ट्रिकल न्यूट्रल कसं, कारण जेवढे पॉझिटिव्ह आयन तेवढेच निगेटिव्ह आयन, दोघे एकमेकाला खलास करून टाका, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. काही कामाचा नाही आहे, पण जस्ट लक्षात ठेवा. चलो आता मेन क्वेश्चन कडे जाऊ. जनरल प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाउंड 4-5 प्रॉपर्टी आहे. तुम्हाला काही करून 3 पाठ ठेवणे, कारण 3 मार्कासाठी क्वेश्चन आहेत. 4 पाठ ठेवा, 5ही ठेवा. पहिली
की सगळेचे सगळे आयनिक कंपाऊंड जेव्हाही तुम्ही विचार करसाल तर आयनिक कंपाऊंडचा विचार करताना मिठाचा विचार करा. तुमच्या घरातलं खायचं मीठ असते त्याला NaCl म्हणतात, तेच असते आयनिक कंपाऊंड. मग त्याचा विचार करा विचार. आला डोक्यात मीठ? मग जर मीठ डोक्यात आलं असेल तर आता पहा, सॉलिड स्टेट अँड आर हार्ड. ते सॉलिड स्टेट मध्ये असते आणि मीठ हार्ड असते. तुम्ही म्हणता हार्ड थोडी असते बाळा, मीठ पाय त्याचे बारीक बारीक कण पाय, तुटत नसतात ते असे हातावर घासा, तुमच्या बोटाला असे वळ्या पडते. म्हणजे नमक हार्ड होत आहे ते सोडून द्या, पण हार्ड असतात, लक्षात ठेवा. कारण काय, तर तुम्ही जर मिठाले गरम करसाल तर त्याचं पाणी होत नाही लवकर, कारण फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे, खूप जास्त गोष्ट आहे. मग लक्षात ठेवा, पहिला पॉईंट लक्षात ठेवा, सॉलिड स्टेट अँड आर हार्ड. मी पॉईंट भरून देऊन राहिलो, पॉईंट कुठंच दिलेलं नाहीये. तर आयनिक कंपाऊंड आर सॉलिड स्टेट, सॉलिड असतात आणि हार्ड बी असतात. द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज आयन इज स्ट्रॉंग. पॉझिटिव्ह चार्ज आयन म्हणजे कॅटायन, निगेटिव्ह म्हणजे एनायन, याच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप स्ट्रॉंग असतो. देअरफॉर आयनिक कंपाऊंड एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट. म्हणून ते सॉलिड स्टेट मध्ये असतात, कारण ते एकमेकांना खूप स्ट्रॉंगली पकडून ठेवतात. अँड आर हार्ड, आणि म्हणून हार्ड पण असतात. दुसरं असतात ब्रिटल. ब्रिटल म्हणजे जर तुम्ही त्याच्यावर दणका दिला, त्याला कशावर घासताल तर त्याला काही नाही, समोरच्या रेषा पडतील. बट त्याच्यावर जर तुम्ही ना प्रेशर टाकलं, सडन प्रेशर टाकलं, तर त्याचा भुगा होऊन जातो. मग त्याला म्हणतात ब्रिटल. मग हार्ड आणि ब्रिटल ऑपोजिट प्रॉपर्टीज नाहीये, त्या सोबत बी असू शकतात. द आयनिक कंपाऊंड आर ब्रिटल अँड कॅन बी ब्रोकन इन टू पीसेस बाय अप्लाइंग प्रेशर. पण तुम्ही त्याच्यावर जर सडन प्रेशर अप्लाय केलं, त्याचे तुकडे होऊन जातात. देअरफॉर आयनिक कंपाऊंड आर ब्रिटल. दोन प्रॉपर्टी झाल्या, सॉलिड स्टेट अँड हार्ड. दुसरी ब्रिटल. आता तिसरी इम्पॉर्टंट आणि मोस्ट इम्पॉर्टंट, ते म्हणजे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट. तर हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. कारण मेल्टिंग पॉईंट त्याचा कमी नसतोच, कारण तुम्ही मीठ गरम का खूप डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते. कारण काय, तर त्याच्यातले जे मॉलिक्यूल आहे ते एकमेकांना एवढ्या घट्ट पकडून ठेवतात की ते ढिले होतच नाही. मग तुम्ही एवढी हीट द्या, खूप हीट दिल्यानंतर ढिले होतात. म्हणून त्याला खूप सारी हीट लागते, म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हाय आहे. चला लक्षात ठेवा, द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज हाय इन आयनिक कंपाऊंड अँड लार्ज एनर्जी इज रिक्वायर्ड. आणि तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन पहिला मॉलिक्युल आणि दुसऱ्या मॉलिक्युल मध्ये एवढा स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे की याला जर तुम्हाला फोर्स ऑफ अट्रॅक्शनला तोडायचं असेल, कारण हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन तुटेल तेव्हाच त्या सॉलिडचं लिक्विड बनेल आणि त्याच्यानंतरच त्याचं गॅसियस बनेल. तर हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन तोडण्यासाठी रिक्वायर्ड टू ओव्हरकम इट, लार्ज एनर्जी इज रिक्वायर्ड टू ओव्हरकम इट. मग हा बॉन्ड तोडण्यासाठी खूप एनर्जी लागते. देअरफॉर मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ आयनिक कंपाऊंड आर हाय. म्हणून खूप जास्त एनर्जी म्हणजे खूप जास्त मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, म्हणजे खूप हेट देत राहा. मग हाय मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, जर तुम्ही वरचा पॉईंट प्रॉपर लिहिता तर अंदरचं थोडंसं मागे पुढे चालून जाते. ऐसाही होता है, म्हणून तुम्ही पॉईंट देत असतो. बनाओ चलो. आयनिक कंपाऊंड आर वॉटर सोल्युबल. म्हणजे जर मिठाला पाण्यात टाकलंही मिक्स होते का? होते. म्हणून आयनिक कंपाऊंड सगळे वॉटर सोल्युबल असतात. का असतात? कारण सांगता, आयनिक कंपाऊंड मध्ये पाणी असं घुसते की क्लोरीन अलग करून टाकते, सोडियम अलग करून टाकते, मोकळं. म्हणून ते सोडियम सोल्युबल होऊन जाते. लक्षात ठेवा, आयनिक कंपाऊंड आर वॉटर सोल्युबल अँड इनसोल्युबल इन सॉल्वंट लाईक केरोसिन. पण पेट्रोल मध्ये किंवा पेट्रोल, डिझेल किंवा आपलं काय असते ते घासलेट, याच्यामध्ये आयनिक कंपाऊंड डिझॉल्व्ह होत नाही. फक्त ते कशात डिझॉल्व्ह होतात? वॉटरमध्ये. मग आयनिक कंपाऊंड 4 पॉईंट लक्षात राहतील. मग ब्रिटल, त्याच्यावरचा काय होता? सॉलिड स्टेट अँड हार्ड, हाय मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, आयनिक कंपाऊंड आर वॉटर सोल्युबल. आता एक 3D पिक्चर पाहिला का? त्याची वाली प्रॉपर्टी की सॉल्ट वॉटर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आठवते का? की जर पाण्यामध्ये मीठ असेल तर त्याच्यातून करंट पटापट जातो. पण मला सांगा, मिठामध्ये जर डायरेक्ट आपण वायर लावली तर करंट जाईल का? मिठातून नाही जाणार. पण मीठ जर पाण्यात टाकलं तर करंट चांगला जातो. मग का? तर लक्षात ठेवा, आयनिक कंपाऊंड कॅन नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट. मग आयनिक कंपाऊंड जर सॉलिड स्टेट मध्ये असतील तर त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. म्हणजे मिठातून डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी फ्लो नाही होणार. बट जर तुम्ही त्याचं पाणी केलं किंवा त्याचं लिक्विड केलं तर अशी खतरनाक इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, एकदम वायर सारखी. इन द फ्यूज म्हणजे लिक्विडच, मोल्टन स्टेट, फ्यूज किंवा मोल्टन स्टेट मध्ये दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. मग ते इलेक्ट्रिसिटी फ्लो करू शकतात. मग 5च प्रॉपर्टी आहे, 5च्या 5 लक्षात ठेवायच्या आणि डोक्यात ठेवायच्या, कारण एक्झाम मध्ये येऊ शकतात. समजलं? आता इथं लागतात केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. याला प्युअर इग्नोर करा. मी हे म्हणतो तो इग्नोर कराबद्दल, काही कामाची गोष्ट नाहीये. असंच आहे जनधन योजनेमध्ये. सोडून द्या. आणि आता लागलं आपलं ओरिजिनल चॅप्टर, मेटॅलर्जी. म्हणून आता रोजचा अर्धा तास एमसीक्यू आणि ग्युरिझन याच्यात गेला. आता जाईन आपल्या मोठ्या मोठ्या क्वेश्चन मध्ये. ब्रेक पाहिजे, रात्री काम नाही होत यार. 30 काय नाही, इथून संपते लवकर चॅप्टर, कारण की हे काही एवढं हे नाही आहे.
इथून असा टॉपिक आहे की जो मला माहिती आहे कोणता पेपर देईल, ते आधीच्या याच्यात सगळंच पेपर देते. चलो सुरू करे. आता लागला मेन टॉपिक, कारण काय आपलं मेटॉलॉजी चॅप्टर इथूनच मेटॉलॉजी सुरू होते आणि सुरुवातीला 4 डेफिनेशन आहे. या 4 पैकी कोणत्याही 3 दरवर्षी एक्झाम मध्ये येतात आणि सोप्या डेफिनेशन आहे, एकदम फालतू फालतू. पहिली डेफिनेशन सुरू होते मिनरल पासून. मिनरल म्हणजे काय? आता मिनरल म्हणजे काय ते सांगतो. तर तुम्ही जमीन जेव्हा खोदसाल त्यातून काहीतरी निघेल आणि त्या काहीतरी निघण्यामध्ये दगड असतील, माती असतील, पण त्या दगड मातीमध्ये थोडं थोडं प्रमाणात मेटल असतील आणि तशा गोष्टीला कंबाईनली आपण मिनरल म्हणतो. म्हणजे द कंपाऊंड ऑफ मेटल, त्यात काय असेल, मेटलचं कंपाऊंड असेल, दॅट ऑकर इन द नेचर, जे कुठं सापडेल आपल्याला, निसर्गातच सापडेल, अलॉंग विथ कोणाच्या सोबत, इम्प्युरिटीज सोबत. इम्प्युरिटी म्हणजे दगड माती हे ते, या इम्प्युरिटीज सोबत सापडेल आणि अशाला आपण काय म्हणतो, मिनरल म्हणतो. मग असं मेटलचं कंपाऊंड जे आपल्याला निसर्गात सापडते आणि जे कोणासोबत सापडते, इम्प्युरिटीज सोबत सापडते, त्याला आपण काय म्हणतो, मिनरल. आणि जे आपण हे खाण असते ना, मायनिंग, त्याच्यामधून जे खोदून दगड बाहेर काढतो याच्यातून मग मेटल भेटतात आपल्याला, तुम्हाला माहिती आहे ना. त्यात तुम्हाला असं वाटतं का की हे जे लोखंडाची बार असतात, असारी असते, हे डायरेक्ट जमिनीत जशीच तशी सापडते? असं नसते. असे दगड असतात, त्या दगडीतून ते काय काढा लागते. मग हे दगड याला म्हणतात मिनरल. हे काय, MINERALS, मिनरल्स. पण तुम्ही जर एक गोष्ट पाहसान की नाही, तर तुमच्या जर दारची माती खदली तर त्याच्यामध्ये पण लोखंड आहे. तुम्ही कधीतरी ते मॅग्नेट फिरवून बघा, तुम्ही म्हणसाल वाव माझ्या दारी मिनरल आहे, मग काढ लोखंड त्यातून. पण जर तू तुझ्या दारच्या मातीतून लोखंड काढायला गेला तर 1 किलो लोखंड काढायचा खर्च होईल तुला 5,000 रुपये. तर परवडते काय? तो 5,000 मग मी सोनं नाही आणणार, लोखंड कशाला काढत बसतो. गोष्ट तीच आहे की जर प्रत्येक मिनरल मधून मेटल भेटणारच आहे, बट आपली मेन गोष्ट काय आहे की प्रॉफिटेबली भेटलं पाहिजे, म्हणजे त्यातून काही फायदा तर झाला पाहिजे ना. आणि असे मिनरल ज्याच्यातून प्रॉफिटेबली आपण मेटल बाहेर काढू शकतो, तशा मिनरलला म्हणतात ओरे, ओव्हर्स म्हणतात. काय म्हणतात त्याला? ओव्हर्स. मग लक्षात ठेव जा, मिनरल फ्रॉम विच, काय म्हणतात, द मिनरल्स फ्रॉम विच मेटल कॅन बी सेपरेटेड इकॉनॉमिकली. हा शब्द महत्वाचा आहे की पैसा उरला पाहिजे, इकॉनॉमिक दृष्ट्या सगळं परवडलं पाहिजे, इकॉनॉमिकली, आर कॉल्ड एज ओव्हर. त्याला काय म्हणतात? ओव्हर म्हणतात. त्याला काय म्हणतात? ओव्हर म्हणतात. मग ही गोष्ट लक्षात राहील का? पटापट पटापट सगळ्यांनी सांगा. काय? द मिनरल फ्रॉम विच मेटल कॅन बी सेपरेटेड, द मिनरल फ्रॉम विच मेटल कॅन बी सेपरेटेड इकॉनॉमिकली आर कॉल्ड एज ओव्हर. त्याला काय म्हणतात? ओव्हर म्हणतात. त्याला काय म्हणतात? ओव्हर म्हणतात. त्याला काय म्हणतात? ओव्हर म्हणतात. एवढं समजेल, सिंपल आहे, साधा आहे. आता पुढची गोष्ट लक्षात ठेवा. ओव्हर्स कंटेन मेनी टाईप ऑफ इम्प्युरिटीज. ओव्हर्स मध्ये खूप साऱ्या टाईपच्या इम्प्युरिटीज असतात, जसं माती असते, सॉइल, सांड असतो, सॉरी सँड, रेती असते आणि सोबत रॉकी सबस्टन्स, दगड दुगड असतात. अलॉंग विथ द मेटल कंपाऊंड, मेटल सोबत सगळ्या इम्प्युरिटीज असतात. आणि या इम्प्युरिटीजला काय म्हणतात? मग याला म्हणतात गंगू. त्याला काही टीचर लोक गँग म्हणतात, काही लोक गँग्यू म्हणतात, काही लोक आमच्यासारखे गंगू म्हणतात. तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, पण डेफिनेशन पाठ करा, एक्झाम मध्ये येईल की व्हॉट इज मीन बाय गँग पार्टिकल किंवा गँग्यू पार्टिकल. तर म्हणजे काय? द ओव्हर कंटेन मेनी टाईप ऑफ इम्प्युरिटी. ओव्हर मध्ये बघा, हे ओव्हर आहे, याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे. तर हे मेटल बी आहे, हे दगड बी आहे, ही रेती बी आहे, खूप साऱ्या वस्तू आहे. मग ज्या ज्या गोष्टी कचरा असेल, तर ओव्हर मध्ये प्रेझेंट असलेला कचरा इज कॉल्ड एज गँग्यू पार्टिकल. राहील लक्षात? आता ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास एका सब्जेक्ट मध्ये करतात आणि दिस सब्जेक्ट इज कॉल्ड एज मेटॅलर्जी. आणि तीच डेफिनेशन लक्षात ठेवा मेटॅलर्जीची, की द सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिगार्डिंग द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. कोणाच्या संबंधितली सायन्स टेक्नॉलॉजी? की मेटलला बाहेर काढण्याची, एक्स्ट्रॅक्ट करण्याची जी सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे. फ्रॉम ओव्हर अँड दिअर प्युरिफिकेशन. कशापासून? तर ओव्हर पासून मेटल काढायचे आणि त्याला प्युरिफाय करायचं. फॉर द यूज, कशासाठी? तर ते वापरलं गेलं पाहिजे. या सगळ्यांसाठी लागणारी सायन्स अँड टेक्नॉलॉजीलाच काय म्हणतात? मेटॅलर्जी म्हणतात. मग सांगा पटकन डेफिनेशन, चारीच्या चारी एकदा कमेंट मध्ये होऊन जाऊ द्या, कळतील लक्षात. मोस्ट मोस्ट मोस्ट, 1 2 3 एवढं मोस्ट IMPA हे. पण हे एक्झाम मध्ये येणारच. येणारच तर करावंच लागणार आहे, करून घेसाल. सोपं आहे, मस्त आहे. चलो आता नेक्स्ट. सोपं. आता खूप मोठ्या गोष्टी सांगितल्या आहे तुम्हाला एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल बद्दल. आता आपल्याला पुरी प्रोसेस शिकायची आहे की जमिनीतून तुम्ही दगड काढले, आता याच्यापासून डायरेक्ट मेटल कसा तयार करायचा याची प्रोसेस शिकायची आहे. पण याच्या प्रोसेसमध्ये 3 गोष्टी येतात. सगळ्यात पहिली गोष्ट येते कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर. प्युअर मेटल इज ऑब्टेन फ्रॉम द ओव्हर बाय द फॉलोइंग स्टेज. प्युअर मेटल पाहिजे तर मग आता खालच्या स्टेज फॉलो करा. कोणकोणती स्टेज आहे? तर सगळ्यात पहिली स्टेज आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर. आता मला सांगा,
कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन म्हणजे लक्ष देणे. मग कॉन्सन्ट्रेशनला सांगतो मी तुम्हाला काय असते. तर पहा, जर समजा एवढं मोठं ओव्हर आहे, तर एवढ्या मोठ्या ओव्हरमध्ये एवढंसं मेटल असते, बाकी सगळा कचरा भरलेला असतो. मग हा कचरा म्हणजे गँग्यू पार्टिकल काढून टाकणे इज कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर. म्हणजे काय करणे, ओव्हर मधला कचरा बाहेर काढणे इज कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर. आणि कचरा काढण्याच्या तुम्हाला 4 मेथड दिलेल्या आहेत. सगळ्यात पहिली मेथड कोणती आहे? तर सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. दुसरी मेथड कोणती आहे? मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. ती दुसरी मेथड कोणती आहे? फ्लोटेशन मेथड. चौथी कोणती आहे? लिचिंग. मग कोणी जर झोपीत पण विचारलं की सांगा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर. ओव्हरला कॉन्सन्ट्रेट करण्याचे किती मेथड आहे? तर इन बिन 4 मेथड आहे. कोणकोणत्या? सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन, दुसरी मॅग्नेटिक सेपरेशन, तिसरी फ्लोटेशन मेथड आणि चौथी कोणती आहे? लिचिंग. 4च मेथड आहे. आता समजा तुम्ही ना ओव्हर मधून कचरा बाहेर काढला, पुढे काय करायचं? पुढे करायचं एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. मग त्याच्यातून मेटल बाहेर काढायचं सगळ्यातून. मेटल बाहेर काढल्या काय करायचं? रिफायनिंग करायची. रिफायनिंग म्हणजे त्याला प्युरिफाय करायचं आणि मग यूज करायचं. झालं. मग आता पहिले ह्या 4 मेथड शिकू, नंतर अलग अलग मेथडचं अलग अलग एक्स्ट्रॅक्शन कसं करतात ते शिकू. थोडं चॅप्टर मोठं आहे, आय नो, बट इच्छा तुम्हाला ठेवावीच लागेल. इच्छा तिथे मार्ग. मार्ग म्हणजे तो रस्तावाला नाही, इच्छा तिथे मार्क. म्हणून तुमची अभ्यासाची इच्छा असेल तर मार्क मिळतील. मग पहिली आहे फ्लोटेशन मेथड, सॉरी, व्हील प्ले टेबल मेथड. ग्रॅव्हिटेशन बेस मध्ये ही मेथड येते आणि याची डायग्राम येऊ शकते. एक्सप्लेन येणं पॉसिबलच नाही, म्हणून तुमचं काय काम आहे? ही डायग्राम पाहून घ्या. ही डायग्राम आली तर फक्त सांगा कोणती मेथड आहे. उशीर झाला वाटते झोपायला. ऐका, तर कोणती मेथड आहे? व्हील प्ले टेबल मेथड. या टेबल बद्दल डिस्क्रिप्टेड माहिती मी इथं लिहिलेली आहे, पण सांगण्यात टाइमपास करणार नाही, कारण मग 1 घंट्यात लेक्चर संपणार नाही. मग याच्याबद्दल इन्फॉर्मेशन येणार नाही, फक्त टेबलची डायग्राम लक्षात ठेवा. कोणती आहे? व्हील प्ले टेबल मेथड. दुसरी मेथड कोणती आहे? हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. कोणती आहे? हायड्रॉलिक सेपरेशन. तर ही बी लक्षात ठेवायची. फक्त डायग्राम पाहून ठेवा. डायग्राम पाहायची की ओ मस्त डायग्राम आहे, ही दिसली तर कोणती सेपरेशन मेथड? हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. मग पहिली व्हील प्ले टेबल मेथड, दुसरी कोणती आहे? हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. डायग्राम एक्झाम मध्ये येऊ शकतात मॅक्झिमम, की सांगा याच्यात काय. एक्सप्लेनेशन विचारणार नाही. आता मोस्ट आयएमपी मेथड ज्याच्यावरती क्वेश्चन येतो ती म्हणजे मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. याच्यावरती एक वेळेस क्वेश्चन येऊन गेलाय. तो म्हणजे कसा सांगतो तुम्हाला, ही डायग्राम देतील आणि ती म्हणतील भुलाबाई भुलाबाई भातकुल काय, तर सांगायचं इट इज अ मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. यामध्ये काय असतं सांगतो. एक रोलर असतो जो नॉन मॅग्नेटिक असतो, ज्याच्यामध्ये मॅग्नेट नाहीये. एक दुसरा रोलर असतो जो मॅग्नेटिक असतो पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक, म्हणजे त्यातून करंट पास करतात आणि त्याला मॅग्नेट बनवतात. त्याला काय मॅग्नेट बनवतात तर सांगतो. जे आपण वरतून ओव्हर टाकू, काय टाकू? ओव्हर. त्याची पावडर बनवायची आणि ओव्हर याच्यामधून टाकायचा. नंतर काय होईल तर ती पावडर ओव्हर ज्यामध्ये मेटल असेल आणि सोबत सोबत काहीतरी गँग्यू पार्टिकल असेल, ते दोन्हीचे दोन्ही इकडे येतील. आता ही मेथड तेव्हाच यूज होऊ शकते ज्या ठिकाणी मेटल आणि तुमचं गँग्यू या दोन पैकी एक मॅग्नेटिक पाहिजे आणि एक नॉन मॅग्नेटिक पाहिजे. जे मॅग्नेटिक असेल ते याला चिटकेल. कशामुळे? तर रोलरमुळे या बेल्टला चिपकेल आणि या बेल्टला चिटकून 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 इथपर्यंत येईल. आणि जसं बेल्ट पुढे सरकेल ते बरोबर या कंटेनरमध्ये पडेल. म्हणून लक्षात ठेवायचं, एक्झाम मध्ये विचारतात, याचं नाव ठेवतात बी आणि विचारतात इन विच कंटेनर द मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट विल फॉल. कोणत्या याच्यात इन्ग्रेडियंट मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट पडतील तर मग बी मध्ये पडतील. आणि जे नॉन मॅग्नेटिक आहे जे चिटकलेच नाही ते काय होतील, ते सरळ येतील आणि बाहेर फेकल्या जातील आणि ते याच्यात पडतील. मग एका डब्यामध्ये नॉन मॅग्नेटिक पडतात आणि एका डब्यामध्ये मॅग्नेटिक पडतात. समजली का गोष्ट? सांगा लवकर लवकर. मग हे केव्हा युज होते, कसं युज होते आणि हे कोणासाठी युज होते हे विचारतील. मग हे खालची वाली गोष्ट लक्षात ठेवायची. कोणासाठी माहितीये का? ही वाली, की फॉर एक्झाम्पल, कोणतं एक्झाम्पल? कॅसेटराइट. मग हे तर पहिलंच तुमचं एमसीक्यू आलं की कॅसेटाइट इज अ ओव्हर टीन ओव्हर. आता टीन ओव्हर म्हणजे सांगतो, टीन हा मेटल ज्या कंपाऊंड मधून भेटतो, सॉरी ज्या ओव्हर मधून भेटतो त्या ओव्हरला काय म्हणतात? त्याला म्हणतात कॅसेटेराइट. कॅसेटेराइट कॅसेटेराइट कॅसेटेराइट. लक्षात राहील का? मग लक्षात ठेवायची ही गोष्ट, डोक्यात फिक्स ठेवायची की ज्या ओव्हर मधून टीन भेटतो त्याला म्हणतात कॅसेटेराइट. आणि याचं सेपरेशन करण्यासाठी कोणती मेथड यूज करतात? मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. का करतात ही मेथड? कारण इट कन्सिस्ट मेनली नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट स्टॅनिक ऑक्साईड. त्यात जो स्टॅनिक ऑक्साईड टीन असतो म्हणजे आपला, तो आहे आपला नॉन मॅग्नेटिक. आणि त्यातले जे मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट, मग त्यात बाकीचे ओव्हर असतं, फेरस टंगस्टेन, हे ओव्हर मधला आहे, सॉरी हे कचरा आहे, गँग्यू पार्टिकल आहे, मग हा सेपरेट होऊन जातो. समजली का गोष्ट? मॅग्नेटिक सेपरेशन मेथड राहील का लक्षात? मग एवढं मोठं डिटेल पार्ट करायचं नाही, जेवढं सांगितलं तेवढं लक्षात ठेवायचं. चलो नेक्स्ट मेथड ही पण अशीच आहे.
याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो, डिटेल वाला नाही. त्याचं नाव आहे फ्रोथ फ्लोटेशन मेथड. डायग्राम लक्षात ठेवायची की जिथं तुम्हाला असा फेस दिसला येताना त्याला म्हणतात फ्रोथ फ्लोटेशन मेथड. या मेथड मध्ये दोन प्रॉपर्टीचा यूज होतो. त्या दोन प्रॉपर्टीचं नाव आहे हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक. म्हणजे पाण्यात भिजणारे. आता पाण्यात भिजणारे म्हणजे काय, तर काही एलिमेंट असे असतात जे पाण्यासोबत ओले होतात आणि काही होत नाही, मग ते ऑइल मध्ये भिजणारे. मग पाण्यामध्ये नाही तर कशात भिजणारे, भिजणारे तर हे ऑइल मध्ये भिजणारे. ही दोन गोष्टी लक्षात ठेवा, हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक. हायड्रोफिलिकचा अर्थ होते पाण्यात भिजणारे आणि हायड्रोफोबिक म्हणजे ते ऑइल मध्ये भिजतात. आणि यात ऑइल आणि पाणी दोन्ही मिक्स करतात, त्याच्यात तो एक एजिटेटर लावतात, ते पाण्यात फिरते, मग जो फेस तयार होतो. फेस तयार झाला की काय होतं, जे मेटल आहे ते वर पाण्यासोबत भिजत नाही, ते ऑइल सोबत भिजते आणि ऑइल सोबत भिजल्यामुळे ते फेस सोबत पुढे जाते, वर जाते आणि इकडे ते मेटल काढून घेतात आणि जो गँग्यू कचरा आहे तो कचरा इकडनं खालून काढतात. झालं. एवढीशी मेथड आहे, सोपी साधी, सगळ्यात सोपी. काही जास्त टेन्शन नाही, काही डोकादुखी नाही, काहीच नाही. मग आता ही गोष्ट लक्षात ठेवा की याला कोणती मेथड म्हणतात, फ्रोथ फ्लोटेशन मेथड. राहील लक्षात. याच्यावर पण जास्त क्वेश्चन येण्याचे चान्सेस नाहीये. आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एक तुम्हाला बिना डायग्राम वाली मेथड आहे, त्याला म्हणतात लिचिंग. लिचिंगचा अर्थ होते भिजू घालणे. म्हणजे एखादी गोष्ट घ्यायची आणि ती एखाद्या केमिकल मध्ये भिजत ठेवून द्यायची 6-8 तासासाठी आणि त्याला गरम पण करायचं थोडंसं जमलं तर. आणि या प्रोसेसला म्हणतात लिचिंग. काय म्हणतात त्याला, लिचिंग. आणि लिचिंग कोणत्या कोणत्या एलिमेंटसाठी, कोणत्या कोणत्या मेटलसाठी लिचिंग मेथड यूज करतात हे एक्झाम मध्ये आलं होतं. तर याच्यासाठी अल्युमिनियम, गोल्ड आणि सिल्वर या 3 मेटलचं जर तुम्हाला एक्स्ट्रॅक्शन करायचं आहे तर त्याच्या कॉन्सन्ट्रेशन साठी जी मेथड यूज होते तिचं नाव काय, लिचिंग. मग पटकन कमेंटमेंट टाका की लिचिंग इज यूज फॉर अल्युमिनियम, गोल्ड अँड सिल्वर. यात काय फक्त भिजू घालतात. समजलं एवढं. मग आपण टोटल सगळ्या मेथड पाहिल्या. मोस्टली याच्यावर क्वेश्चन आला तर एमसीक्यू जास्त येत नाही, म्हणून ते खूप मोठं मोठं पाठांतर करण्यात टाइमपास करायचा नाही. ही पीडीएफ मी टेलिग्रामला टाकून देईन, जर इच्छा झाली तर वाचून काढजा, बाकी काही नाही. चल आता नेक्स्ट थोडं पुढे जाऊ. आता शिकू आपण एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन झालं, आपण कचरा बाहेर काढला. आता आपल्याजवळ मेटलचं कंपाऊंड भेटलं, या मेटलच्या कंपाऊंड पासून मेटल बाहेर काढायचं आहे. कसा काढसान, मग आपल्यावर 3 टाईपचे मेटल आहे, हायली रिएक्टिव्ह मेटल, मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल आणि लेस रिएक्टिव्ह मेटल. तिन्ही मेटल बद्दल आपल्याला शिकायचं आहे. आपण थोडं सगळ्यांबद्दल शिकू, पण लक्षात ठेवा याच्यात क्वेश्चन आला तर अल्युमिनियम बद्दलच येईल, बाकी कोणाबद्दल येणार नाही. पण माझं सांगणं काम आहे, तुमचं ऐकणं काम आहे. चला आपण शिकू. मग आता एक्स्ट्रॅक्शन ऑफ रिएक्टिव्ह मेटल. जे मेटल जास्त रिएक्टिव्ह आहे, कोणकोणते होते, मग सोडियम होता, मॅग्नेशियम होता. हे जे एकदम रिएक्टिव्ह मेटल आहे याचं काय होतं, तर हे मेटल कसे सापडतात, तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळेचे एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी इलेक्ट्रोलायसिसची मदत घेतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम आर ऑब्टेन बाय कशासोबत, इलेक्ट्रोलायसिस. आता इलेक्ट्रोलायसिस काय असतं हे सांगण्याचा आता टाइमपास नाहीये, सरळ ऐकून घे. इलेक्ट्रोलायसिस म्हणजे त्याचं सोल्युशन घेतात, लिक्विड फॉर्म मध्ये घेतात, इकडनं ॲनोड लावतात, तिकडनं कॅथोड लावतात, म्हणजे 2 रॉड लावतात, त्यात इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतात. बरोबर असं केलं की तुमचा सगळा मेटल कॅथोड वरती जमा होतो. लक्षात ठेवायचा हा शब्द कोणता, मेसी. व्हॉट इज मेन बाय मेसी, मेसी म्हणजे म्हणजे मेटल, आणि मेटल कुठे जमा होतात, नेहमी सी वरती. सी म्हणजे कोण असतो, कॅथोड, THOD. ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवायची की मेटल नेहमी कोणताही मेटल असतो तो कुठे जमा होणार आहे, कॅथोड. मग हे लक्षात ठेवायचं की तुमचा सोडियम मेटल हा कशावरती जमा होईल, कॅथोड वरती जमा होईल. आणि बाकीचं जे उरलेली गोष्ट असेल म्हणजे कोणी पण असला तर तो कुठे जमा होईल, ॲनोड वरती जमा होईल. समजली का गोष्ट, राहील का लक्षात. मग फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा, बाकीचं लक्षात ठेवायची गरज नाहीये, याच्यावरती क्वेश्चन येणारच नाही. मग फक्त वाचून सोडून द्यायचं, राहील लक्षात. आता मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट की जी शिकल्याशिवाय तुमचं हे चॅप्टर कम्प्लीट होऊच शकत नाही. याला 1 नाही 2 नाही 3 स्टार करा आणि याला 2025 पण करून ठेवा की 2025 मध्ये याच्यावर बेसिस कोणता ना कोणता क्वेश्चन येणारच. कंपल्सरी दरवर्षी क्वेश्चन आला तर 5 मार्क्सचा पण येतो. त्याला म्हणतात एक्स्ट्रॅक्शन ऑफ अल्युमिनियम, की अल्युमिनियम कसं भेटते त्याची सर्व प्रोसेस आपल्याला शिकायची आहे. तर सगळ्यात पहिले अल्युमिनियम बद्दल शिका की अल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 13 आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल, ऑब्व्हियसली 283. लास्ट ऑर्बिट मध्ये 3 इलेक्ट्रॉन तो देऊन टाकेल, म्हणून त्याची व्हॅलेन्सी पण किती आहे, 3 आहे. आता महत्वाची गोष्ट, इथून क्वेश्चन सुरू होतो. पहिला क्वेश्चन, व्हॉट इज द ओर ऑफ अल्युमिनियम. अल्युमिनियमच्या ओव्हरला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात बॉक्साइट. काय म्हणतात त्याच्या ओव्हरला, बॉक्साइट, BAUXIT. सगळ्यांनी कमेंटमध्ये टाका व्हॉट इज द ओव्हर ऑफ अल्युमिनियम. अल्युमिनियमच्या ओव्हरचं नाव काय, बॉक्साइट. दुसरा क्वेश्चन येतो, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ बॉक्साइट. बॉक्साइटचा फॉर्म्युला काय असतो, तर बॉक्साइटचा फॉर्म्युला असतो Al2O3.NH2O. अल्युमिनियम
ऑक्साईड त्याला वॉटर मॉलिक्युल Al2O3.NH2 NH2 म्हणजे n नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल. मग ही गोष्ट लक्षात ठेवा, दोन फॉर्म्युले लगेच कमेंटमेंट टाकत राहा. समजलं. आता तिसरा प्रश्न विचारतात, विच आर द गँग्यू पार्टिकल किंवा गँग पार्टिकल आर प्रेझेंट इन द अल्युमिनियम ओव्हर किंवा बॉक्साइट. कोणकोणते गँग्यू पार्टिकल गँग पार्टिकल प्रेझेंट असतात? तर गँग पार्टिकल कोणते असतात? तर पहिला सँड असतो, सँड असते, नंतर सिलिका असते, सिलिका सोबत काय असते? आयरन ऑक्साईड असते. हे तीन लक्षात ठेवायचे. ही तीन गँग्यू पार्टिकल कोणते आहे? सँड, सिलिका अँड आयरन ऑक्साईड. सँड, सिलिका, आयरन ऑक्साईड, सँड, सिलिका, आयरन ऑक्साईड हे आलेले क्वेश्चन आहे. आता तिसरी गोष्ट, याच्यावर क्वेश्चन येणार पुढे पहा. तर तुम्हाला काय काय करणार? सगळ्यात पहिले कॉन्सन्ट्रेशन करणे, तेच 5-6 मेथड. आपल्याला माहिती अल्युमिनियम साठी कोणती मेथड यूज करतात? आता लास्ट शिकलो, लिचिंग. तर लिचिंग करतील. मग लिचिंग करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे त्याला भिजू घालावं लागेल. मग दोन सायंटिस्ट होते, त्यांनी दोन अलग अलग लिचिंगच्या मेथड सांगितल्या. यांनी वेगळ्या सोल्युशन मध्ये भिजू घातलं, यांनी वेगळ्या सोल्युशन मध्ये भिजू घातलं. मग ज्या सोल्युशन मध्ये भिजू घातलं त्याच्यावर त्याचे दोन नावं पडले, एक आहे बेअर्सची मेथड, एक आहे हॉल्सची मेथड. पण दोन्हीच्या मेथडची आउटपुट म्हणजे एंड प्रोडक्ट तो सेमच आहे. म्हणून कोणती प्रोसेस केली तर फरक पडत नाही, पण शिकणं दोन्ही पण आहे. नंतर करणं इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ प्युअर अल्युमिना. मग याच्यापासून जो अल्युमिना आपल्याला भेटतो, बेअर्स प्रोसेस हॉल्स प्रोसेस केल्यानंतर भेटतो आपल्याला अल्युमिना Al2O3. याचं करणं आहे तुम्हाला इलेक्ट्रोलायसिस, आणि मग भेटेल तुम्हाला अल्युमिनियम, आणि त्या अल्युमिनियमचं करणं आहे तुम्हाला रिफायनिंग, आणि मग भेटेल फायनल चांगला प्युअर अल्युमिनियम. समजलं का? मग आपण एक एक गोष्ट धीरे धीरे शिकू. पहिले 3 क्वेश्चन लक्षात आले. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साइट वरचा क्वेश्चन, की बॉक्साइट इज कॉन्सन्ट्रेटेड बाय युजिंग मेथड. कोणत्या मेथडचा यूज करतात? तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साइट साठी कोणती मेथड यूज करतात? लीचिंग. हे पाठ ठेवा, लीचिंग. समजा बॉक्साइट इज द मेन ओव्हर ऑफ अल्युमिनियम. याच्यात कोण कोण असते? SiO2 असते, म्हणजे सिलिका असतो, फेरिक ऑक्साइड असते, अँड टायटॅनियम ऑक्साइड आर द इम्प्युरिटीज प्रेझेंट इन बॉक्साइट. बॉक्साइट मध्ये हे इम्प्युरिटीज असतात. आज तुम्ही म्हणसान सर हे लिहायचं की हे लिहायचं? बाळा हे पण लिहायचं आणि ते पण लिहायचं, दोन्ही लिहायचे. सँड, सिलिका, आयरन ऑक्साइड म्हणजेच सिलिका, फेरस ऑक्साइड, आयरन ऑक्साइड म्हणजेच फेरस ऑक्साइड. फक्त टायटॅनियम ऑक्साइड एक्स्ट्रा टाकले, मग तिन्ही लिहायचे. सगळेचे सगळे लिहायचे, जेवढे इम्प्युरिटीज आढळतात तेवढे लिहायचे. त्यांनी विचारलं होतं एक्झाम मध्ये. आता इकडे पाहिजे दोन मेथड आपल्याकडे, एक हॉल्स मेथड, एक बेअर्स मेथड. आता दोन पैकी कोणती यूज करा? कोणती यूज करा, पण दोन्ही पाठ करायची गरज नाहीये, कारण एक्झाम मध्ये येणार नाही. बट मी तुम्हाला सांगून देतो की बेअर्स प्रोसेस मध्ये कोणासोबत भिजवलं होतं, हॉल्स प्रोसेस मध्ये कोणासोबत भिजवलं होतं. लक्षात ठेवा. तर बेअर्स प्रोसेस मध्ये द ओव्हर इज लीच्ड बाय हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ कॉस्टिक सोडा. मग लक्षात ठेवा काय करतात माहितीये का? एक मोठं टाका घेतात, घेतलं टंकी, याच्यात भरतात कॉस्टिक सोडा. कॉस्टिक सोडा म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, आणि सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये आपलं बॉक्साईट टाकून देतात आणि त्याला गरम करतात. किती गरम करतात? त्याला करतात 140 ते 150 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम करतात, आणि ते बी 2 ते 8 घंट्यासाठी. 2 ते 8 घंट्यासाठी गरम करतात आणि ठेवून देतात. मग ते 2 ते 8 घंटे म्हणजे 8 घंट्यापर्यंत ते भिजलं त्याच्यामध्ये, की त्याच्या बाद काय होतं? त्याच्यातले काही काही पार्टिकल भिजतात आणि त्या सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह होऊन जातात, आणि काही काही डिझॉल्व्ह होत नाही. मग जे डिझॉल्व्ह होत नाही ते आपण काढून घेतो, आणि जे डिझॉल्व्ह झाले ते आपण पुढे नेतो. मग लक्षात ठेवा, या प्रोसेसमध्ये ह्या एवढ्या मोठ्या 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 रिएक्शन दिल्या, ह्या लर्न करायच्या नाही. फक्त एक लक्षात ठेवायची, याच्यापासून काय भेटते? याच्यापासून भेटते तुम्हाला अल्युमिनियम हायड्रॉक्साईड. फायनल काय भेटलं तुम्हाला? अल्युमिनियम हायड्रॉक्साईड. आता हॉल्स प्रोसेस मध्ये काय करतात? हॉल्स प्रोसेस मध्ये सेम भिजवतात, पण कोणामध्ये भिजवतात? ऍक्वियस सोडियम कार्बोनेट मध्ये भिजवतात. सोडियम कार्बोनेटचा फॉर्म्युला हा आहे Na2CO3. तर मग याच्यामध्ये NaOH सोबत भिजवलं होतं बेअर्सनं, आणि हॉल्सने कोणासोबत भिजवलं? Na2CO3 सोबत. एवढं लक्षात ठेवा फक्त, की बेअर्स प्रोसेस मध्ये भिजवण्यासाठी कोण यूज केला होता? कॉस्टिक सोडा. याच्यात काय केलं? सोडियम कार्बोनेट. आणि दोनही याच्यापासून सेमच गोष्ट भेटली होती, ती म्हणजे काय? सगळी प्रोसेस झाल्यानंतर सोगांपासून आपल्याला हेच भेटलं होतं. काय? Al2O3. म्हणून याला म्हणतात अल्युमिना. अल्युमिना. मग लक्षात ठेवा, बेअर्स प्रोसेस आणि हॉल्स प्रोसेस कंप्लीट झाल्यावर आपल्याला काय भेटते? तर आपल्याला भेटते अल्युमिना. मग लिचिंग होते कोणत्या मेथडनं? बेअर्स किंवा हॉर्स. त्यांच्यापासून काय भेटते? Al2O3. Al2O3 म्हणजेच अल्युमिना. आता या अल्युमिनाचं जेव्हा तुम्ही इलेक्ट्रोलायटिक इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन करतात, तेव्हा आपल्याला भेटेल कोण? भेटेल अल्युमिनियम भेटेल. आता या इलेक्ट्रोलायटिक रिडक्शनची डायग्राम एक्झाम मध्ये येते, आणि याच्यावर क्वेश्चन विचारतात. जेवढे क्वेश्चन ते मागे सांगितलेले 3 आणि याच्यातले 2, असे 5 क्वेश्चन 5 मार्क्स साठी येतात. एक मिनिट झालं. ऐका कोणकोणती? तर बघा हे दिसलं. मग विचारतील ही डायग्राम देऊन, व्हॉट डज द डायग्राम रिप्रेझेंट? तर डायग्रामचं नाव हे लिहिलंय इथे.
काय डायग्रामचं नाव? इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ अल्युमिना. मग हे इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ अल्युमिना. आता याच्यात काय काय आहे तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, याच्यामध्ये एक टँक आहे, दिसली टाकी, ते पहा टँक आहे, हे टँक, आणि त्या टँकच्या आतमध्ये सगळं ग्राफाईट आतरून ठेवलेलं आहे. हे बघा, हे दिसतं काळ्या कलरचं, हे याला म्हणतात ग्राफाईट लाइनिंग. दिसलं? हा, ग्राफाईट लाइनिंग. आणि ही ग्राफाईट लाइनिंग कशाचं काम करणार आहे? कॅथोडचं काम करणार आहे. कारण एक एनोड असेल, एक कॅथोड असेल. मग कोणाचं काम करणार आहे? तो कॅथोडचं काम करणार आहे. ही गोष्ट लक्षात आली. नंतर आता इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे या टाक्याच्या अंदर जे लिक्विड असेल त्याला म्हणतात इलेक्ट्रोलाइट. मग इलेक्ट्रोलाइट काय असेल? तो आपल्याला जो अल्युमिना भेटला त्याला गरम करतील, त्याला लिक्विड बनवतील, कारण तो सॉलिड असेल. मग सॉलिडला गरम करून काय करतील? लिक्विड करतील. आणि लिक्विड केल्यानंतर ते लिक्विड जे असेल ते याच्यात टाकतील. मग हे जे दिसते लाल लाल कलरचं, हे आहे तुमचं इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे तुमचा लिक्विड फॉर्म मधला अल्युमिना. आता कॅथोड म्हणून काय आहे? तर कॅथोड म्हणून आपण जस्ट पाहिलं तर ग्राफाईट लाइनिंग इन द टँक इज अ कॅथोड. मग याच्यात जे हे कॅथोड दिसतं हे कॅथोड आहे, ही जी ग्राफाईटची लाइनिंग आहे. एनोड काय आहे? तर 3 रॉड लावलेले आहे कार्बनचे म्हणजेच ग्राफाईटचे. पहा, रॉड नंबर 1, रॉड नंबर 2 आणि रॉड नंबर 3. हे कशाचं काम करणार आहे? एनोडचं. आता आपण लहानपणापासून शिकलो होतो की कॅथोड निगेटिव्हला कनेक्ट करतात आणि एनोड पॉझिटिव्हला. तर ही लक्षात ठेव जा की कॅथोड C+ आणि एनोड कोण करतात? मायनस. C+A-. मग हा कॅथोड सॉरी एनोड उलट, कॅथोड निगेटिव्हला कनेक्ट करतात आणि A+C-. हा पहा, नेहमी एनोड कोणाला कनेक्ट करतात? पॉझिटिव्हला कनेक्ट करतात. केले की नाही पॉझिटिव्हला कनेक्ट? मग कनेक्ट केले. आणि कॅथोड तुमचा कोणाला कनेक्ट करतात? निगेटिव्हला कनेक्ट करतात. जमला? सोपं आहे, राहील लक्षात. मग हा एनोड, हा झाला तुमचा कॅथोड. दोन्ही तयार झाले. आता प्रोसेस कशी होते याच्याबद्दल, हे जे एनोड कॅथोड सांगितलं याच्याबद्दल क्वेश्चन येऊ की नाही येऊ, पण एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारतात. तो म्हणजे काय? आता हे लिक्विड केलं. मग हे लिक्विड केलं म्हणजे तुम्हाला माहिती आहे अल्युमिनियमचं ऑक्साईड आहे, त्याला गरम करावं लागेल तेव्हा लिक्विड होईल. मग ते किती डिग्री सेल्सिअस वर लिक्विड होते? त्या पॉइंटला म्हणतात मेल्टिंग पॉइंट. मग मेल्टिंग पॉइंट ऑफ अल्युमिना इज अबाउट 2000 डिग्री सेल्सिअस. तो किती आहे? 2000 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त आहे. आता तुम्हाला माहिती आहे की 2000 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम करणं सोपी गोष्ट थोडी आहे. मग एवढं मोठं गरम कसं करायचं? मग त्यांनी सायंटिस्ट लोकांनी लावलं डोकं आणि त्यांनी त्यात 2 पदार्थ टाकले आणि ते 2 पदार्थ अल्युमिनामध्ये टाकल्यामुळे त्याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो जो 2000च्या वर होता तो आला 1000च्या वर. म्हणजे मेल्टिंग पॉइंट अर्धाच झाला. आणि मेल्टिंग पॉइंट अर्धा झाल्यामुळे तुम्हाला जी एनर्जी द्यायला लागते, गरम करायला लागते अल्युमिना, तो जास्त गरम करायची गरज नाही, तो लवकरच गरम होऊन मेल्ट होऊन जातो. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला एक दिसेल द मेल्टिंग पॉइंट इन द इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन मिक्सचर ऑफ अल्युमिना, मेल्टिंग पॉइंट आहे 2000 पेक्षा जास्त, इज डन इन अ स्टील टँक. त्यात काय काय ऍड केलं होतं? तर क्रायोलाइट, याचं नाव आणि फॉर्म्युला पाठ करा. आणि दुसरा आहे फ्लोरोस्पार. मग हा एक टाकला याच्यात क्रायोलाइट आणि एक टाकला फ्लोरोस्पार. मग अल्युमिनामध्ये 2 गोष्टी ऍड केल्या होत्या. कोणकोणत्या? क्रायोलाइट आणि फ्लोरोस्पार. काय ऍड केल्या होत्या हे विचारतात, किंवा काय ऍड केलं होतं हे विचारतात. काय विचारलं तर हे सांगायचं, आणि काय ऍड केल्या होत्या? आर ऍडेड इन द मिक्सचर टू लोअर इट्स मेल्टिंग पॉइंट. त्याचा मेल्टिंग पॉइंट कमी करण्यासाठी अप टू 1000 डिग्री सेल्सिअस. त्याचा मेल्टिंग पॉइंट 2000 हून 1000 आणण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय ऍड करतो? फ्लोरोस्पार आणि क्रायोलाइट ऍड करतो. मग ही गोष्ट 2 पार्ट करून ठेवा की विच 2 सबस्टन्सेस आर ऍडेड इन द मोल्टन मिक्सचर ऑफ अल्युमिना, क्रायोलाइट अँड फ्लोरोस्पार. व्हाय दे आर ऍडेड? टू रिड्यूस द मेल्टिंग पॉइंट फ्रॉम 2000 डिग्री सेल्सिअस टू 1000 डिग्री सेल्सिअस. राहील लक्षात? समजलं? हे शेवटचं सेंटेन्स खूप कामात याच्यावर क्वेश्चन येणारच. चलो, आता मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट ते म्हणजे याची एनोड आणि कॅथोडची रिएक्शन. आता ती कशी होते हे मी ऍप्लिकेशन किंवा युट्यूबवर डिटेलमध्ये टाकलेलं असेल, बट तेवढं डिटेल लक्षात ठेवायची गरज नाही. सिंपल साधी रिएक्शन लक्षात ठेवा. त्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट काय? मेसी म्हणजे मेटल नेहमी कॅथोडवरच जमा होतो. म्हणून जेव्हा तुम्ही कॅथोडची रिएक्शन लिहिसाल तेव्हा त्याच्यावर तुमचा मेटल तयार होईल. मेटल म्हणजेच कोण? आपला अल्युमिनियम. आता त्या अल्युमिनियमची रिएक्शन कशी लिहायची तुम्हाला माहिती आहे की जशी याच्यातून इलेक्ट्रिसिटी जाईल, याच्यातून आयन ऑक्सिजनचा आणि आयन अल्युमिनियमचा 2 अलग अलग होतील. आणि अल्युमिनियमचा आयन म्हणजे काय? तर ज्या अल्युमिनियम जवळ आपले 3 इलेक्ट्रॉन त्याच्यावर जे एक्स्ट्रा होते त्यांनी ते 3 इलेक्ट्रॉन देऊन टाकले असतील, आणि ते 3 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे तो अल्युमिनियमचा आयन बनला. आता त्याला आयन पासून परत ऍटम बनायचा आहे. मग ऍटम बनण्यासाठी तो काय करेल? तो 3 इलेक्ट्रॉन परत घेईल, कारण त्याच्यावर ते 3 इलेक्ट्रॉन त्यांनी दिले होते. म्हणून तो काय करेल? लक्षात ठेवा. तर हा अल्युमिनियमचा आयन आहे Al3+. त्याने 3 इलेक्ट्रॉन गमावले होते म्हणून आयन बनला. आता तो त्याचे 3 इलेक्ट्रॉन परत घेईल. त्याने 3 इलेक्ट्रॉन परत घेतले आणि त्याच्यामुळे तो बनेल अल्युमिनियम. आणि ही झाली तुमची कॅथोडची रिएक्शन. आणि याला रिडक्शन का म्हटलं? तर आपल्याला माहिती आहे गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज रिडक्शन.
म्हणून ही झाली कॅथोडची रिएक्शन, ही पाठ करून ठेवा. म्हणून नेहमी मेसी म्हणजे मेटल नेहमी कॅथोडवर जमा होतात, म्हणून कॅथोडवरती मेटलची रिएक्शन येईल. आता जे उरले ते कुठे होतील? ऍनोडवर. ऍनोडवर कोणती रिएक्शन लिहिसान? मग उरला कोण? तर हा होता Al2O3. मग हा झाला मेटल, हा काय झाला तुमचा नॉन मेटल. मग ऑक्सिजनची रिएक्शन इथं असेल. आता ऑक्सिजन जोड, 2 इलेक्ट्रॉन शिल्लक असतात. आता तुम्ही सांग 2 इलेक्ट्रॉन शिल्लक, तुम्ही कुठून पाहिलं? तर ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे, माहिती आहे ना, म्हणून तो 2 इलेक्ट्रॉन घेतो आणि पुरा O2 बनतो, म्हणजे O बनतो. मग आता तो ऑक्सिजन आहे, त्यांनी 2 इलेक्ट्रॉन कोणाचे तरी घेतले आहे, मग त्याला ते परत करावे लागतील. मग तो 2 इलेक्ट्रॉन काय करतो? परत करतो. आता लक्षात ठेवा, नेहमी ऑक्सिजन काय करतो? ऑक्सिजनकडे 2 इलेक्ट्रॉन शिल्लक आहे, म्हणून तो काय करतो? 2 इलेक्ट्रॉन काढून देऊन टाकतो. 2 इलेक्ट्रॉन हा O2 मायनस असतो ना, कारण 2 इलेक्ट्रॉन त्यांनी शिल्लक घेतलेले असतात, मग त्यामुळे तो 2 इलेक्ट्रॉन काढून देतो आणि तो बनतो O. पण आता सिंगल Oचं काय करतात? कारण सिंगल O तर नॅसेंट ऑक्सिजन आहे, त्याचं काही होत नाही, म्हणून तसे 2 ऑक्सिजन जातात. आता एका ऑक्सिजनने 2 इलेक्ट्रॉन होते ते देऊन टाकले, तर 2 ऑक्सिजन किती इलेक्ट्रॉन देतील? तर 2 ऑक्सिजन देतील टोटल आपले 4 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन देतील? 4. आणि ते बरोबर 4 इलेक्ट्रॉन देऊन टाकतात आणि त्याच्यापासून बनतो O2. कारण 2 O गेले, 4 इलेक्ट्रॉन दिले आणि O2 बनला. दिस इज कॉल्ड एज तुमची एनोडची रिएक्शन. आणि एनोडवर तुमचा ऑक्सिजन रिलीज होतो. मग लक्षात ठेवायचं की मेटल इज कलेक्टेड ऑन द कॅथोड अँड ऑक्सिजन इज रिलीज ऑन द एनोड. एनोड कुठे रिलीज होतो? एनोडवर काय रिलीज होतो? ऑक्सिजन. मग ही लक्षात ठेवायसारखी गोष्ट आहे की मोल्टन वेटच्या काहीच नाही, कॅथोड रिएक्शन, एनोड रिएक्शन. आता याच्यात एक गिव्ह रिझन येतं, एक नवीन गिव्ह रिझन आहे इथंच येतं थोडंसं. काय? व्हाय एनोड इज रिप्लेस टाइम टू टाइम. आपल्याला हे एनोड वेळेनुसार बदला लागतात. का बदला लागतात? चालू द्या तेच तर वापरा, पण नाही, ते वापरता येत नाही. रिझन काय आहे? आता बघा, हे आहे कार्बनचे बनलेले आणि त्याच्याजवळ कोणता गॅस तयार होत आहे? ऑक्सिजन. आता तुम्हाला माहिती आहे सी आणि O2 दोघं रिएक्शन करतील आणि त्याच्यापासून काय तयार होईल? CO2 तयार होईल. म्हणून काय होतं एनोड वरती? एनोड गेट ऑक्सिडाइज ड्यू टू ऑक्सिजन. हा ऑक्सिजनमुळे एनोड काय होतो? ऑक्सिडाइज होतो अँड कार्बन डायऑक्साइड इज फॉर्म. त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साइड गॅस तयार होतो आणि देअरफॉर वी हॅव टू रिप्लेस एनोड टाइम टू टाइम. म्हणून आपल्याला एनोड काय करावं लागतात? वेळेनुसार बदलता लागतात. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेव जा. लक्षात पटकन सांगा, लवकर सांगा की द लिबरेटेड ऑक्सिजन, जो ऑक्सिजन बाहेर निघाला होता, रिएक्ट विथ द एनोड, तो एनोड सोबत रिएक्ट करतो टू फॉर्म कार्बन डायऑक्साइड गॅस. त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साइड गॅस तयार होतो. C+O2 इट गिव्स CO2. The anode have to be changed from time to time as they get oxidized during the electrolysis of alumina. ते ऑक्सिडाइज होत राहतात, म्हणून त्याला बदलत राहावं लागतं. सिंपल आहे, राहील लक्षात. मग एनोडची रिएक्शन पाठ करा, कॅथोडची रिएक्शन पाठ करा, हे गिव्ह रिझन पाठ करा की तिथं ऑक्सिजन रिलीज होतो, मग कार्बन डायऑक्साइड तयार होतो आणि त्याच्यामुळे ते रिप्लेस करावे लागतात. समजलं का? याच्यापेक्षा जास्त लोड घ्यायचा नाही, तेवढाच लोड घ्यायचा त्याचा. मग त्याच्यात 5-6 क्वेश्चन येतील, पूर्ण एक्सप्लेन करायला किंवा डायग्राम काढायला येणार नाही. डायग्राम काढायला आलं तरी ते सोपी डायग्राम आहे, एवढी तर तुम्ही काढू शकता. पण डायग्राम आली तरी लक्षात ठेव जा, येऊ शकते, रिस्क नाही घ्यायचा. आता हायली रिएक्टिव्ह झाले. आता मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल कोणते आहे? तर झिंक गिंक, त्याची रिएक्शन कशी होते तर त्याच्याबद्दल जास्त क्वेश्चन आज लोक आले नाही, पण एक डिफरन्स बिटवीन येऊ शकतो. तो कोणता? तर लक्षात ठेव जा. आता समजा तुमचा मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल आहे झिंक. आता झिंकचं आपल्याला एक्सट्रॅक्शन करायचं आहे, तर पहिले तर माहित पाहिजे झिंक कसा सापडतो. तर नेचरमध्ये झिंक एक तर सल्फाइड सॉल्ट सोबत सापडतो, एक तर कार्बोनेट सॉल्टच्या फॉर्ममध्ये सापडतो. तो सल्फाइड सॉल्टच्या स्वरूपामध्ये सापडला म्हणजे तो ZnS असेल आणि कार्बोनेट सापडला तर ZnCO3 असेल. नेचरमध्ये तुम्हाला एक तर ZnS सापडतो, एक तर ZnCO3 सापडतो. जेव्हा जेव्हा S सापडेल, काय सापडेल? जेव्हा जेव्हा ZnS सापडेल तेव्हा त्याची रोस्टिंग करतात, तेव्हा त्याची काय करतात? रोस्टिंग. आणि कार्बोनेट सापडला C फॉर कॅल्सिनेशन, तर त्याची कॅल्सिनेशन करतात. आता रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन मध्ये काय डिफरन्स आहे? तर लक्षात ठेवा, रोस्टिंग म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला एअर असताना गरम करता त्याला म्हणतात रोस्टिंग. एअर असताना गरम केलं की त्याला काय म्हणतात? रोस्टिंग. आणि एअर नसताना गरम केलं की त्याला म्हणतात कॅल्सिनेशन. म्हणजे इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन रोस्टिंग, इन द प्रेझेन्स ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज कॅल्सिनेशन. मग लक्षात ठेवा की रोस्टिंग म्हणजे काय, कॅल्सिनेशन म्हणजे काय? द सल्फाइड ओर, जे बी सल्फाइडचे ओर असतील, आर स्ट्रॉंगली हिटेड, त्याला खूप गरम करतात इन एअर, एअर असताना, म्हणून ऑक्सिजन घेतलाय आपण, टू कन्वर्ट देम इन टू द ऑक्साइड. कारण काय? तर त्यांना ऑक्साइड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. आता दुसरी गोष्ट, कार्बोनेट ओर आर स्ट्रॉंगली हिटेड इन लिमिटेड सप्लाय ऑफ एअर, फक्त कमी सप्लाय मध्ये त्याला गरम करतात. रिझन? कारण नो ऑक्सिजन, म्हणून इथं ऑक्सिजन घेतलेला नाहीये. आणि टू कन्वर्ट देम इन टू द ऑक्साइड, तरी ते ऑक्साइड मध्ये कन्वर्ट होतात कारण O आहेच, मग CO2 बाहेर निघून जातो, O उरतो, म्हणून ऑक्साइड मध्ये. मग रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन दोन्हीच्या दोन्ही गोष्टी मध्ये काय होतं?
ऑक्साईडच तयार होतं. बट कंडिशन इज रोस्टिंग सल्फाईड ओव्हरची करतात, कॅल्सिनेशन कार्बोनेट ओव्हरची करतात. हे लक्षात ठेवा की सल्फाईडचं ओव्हर असलं तर त्याची होईल तुमची रोस्टिंग, आणि जर कार्बोनेटचं ओव्हर असलं तर त्याचं काय होईल कॅल्सिनेशन. दुसरी गोष्ट, रोस्टिंग मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असते, कॅल्सिनेशन मध्ये ऑक्सिजन ऍबसेंट असते. एवढं लक्षात राहील का? मस्त, जमलं, व्हेरी गुड. आता जे तुम्हाला ZnO भेटलं ते भेटलं की नाही, त्याचं रिडक्शन करायचं आणि त्याला काय काय करायचा, Zn घ्यायचा. रिडक्शन मध्ये त्यातून ऑक्सिजन काढून टाकायचा, त्याच्यात कार्बन टाकायचं थोडंसं. कार्बन टाकल्याबरोबर त्याचा झिंक आणि CO अलग अलग होऊन जातात, Zn भेटून जातो. आता ह्या रिएक्शन लर्न करायची गरज नाहीये, पण रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन हे लक्षात ठेव जा. समजलं? राहील लक्षात? मस्त. आता डबल त्याच्या खालचे रिएक्टिव्ह मेटल, लेस रिएक्टिव्ह मेटल. पहिली गोष्ट तर जे खूपच लेस रिएक्टिव्ह मेटल आहे लाईक गोल्ड आहे. आता गोल्डचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला नेचर मध्ये डायरेक्ट गोल्डच सापडते, म्हणजे गोल्ड ऑक्साईड, गोल्ड सल्फाईड, गोल्ड कार्बोनेट असं काही नाही. त्याची रिएक्शन कोणासोबत होतच नाही, म्हणून तुम्हाला गोल्ड प्युअर फॉर्म मध्ये सापडते, सिल्वर प्युअर फॉर्म मध्ये सापडते, अल्युमिनियम प्युअर प्लॅटिनम प्युअर फॉर्म मध्ये सापडते. म्हणून लक्षात ठेवा की दॅट इज वाय दे आर फाउंड इन अ फ्री स्टेट. फ्री म्हणजे जसेचे तसे, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम. द मेटल्स ऍट द बॉटम ऑफ द रिएक्टिव्ह मेटल आर लेस रिएक्टिव्ह, म्हणून ते तसे सापडतात. म्हणजे तुम्हाला जर सोनं कुठे एखादा खान सापडली तर तिथचं सोनं डायरेक्ट तुम्ही घरी आणू शकता, प्युरिफाय केलं की विकलं, त्याचं एक्स्ट्रॅक्शन करायची गरज नाहीये. बट लेस रिएक्टिव्ह मध्ये एक जण आहे आपला कॉपर, त्याचं एक्स्ट्रॅक्शन करावं लागतं, कारण तो कधी कधी सापडतो. कोणासोबत सापडतो पाहून घ्या. तर द रिझर्व ऑफ कॉपर इन फ्री स्टेट आर व्हेरी फ्यू. पण कॉपर फ्री स्टेट मध्ये नाही सापडत. तो कुठे सापडतो? प्रेझेंटली कॉपर इज फाउंड मेनली इन द फॉर्म ऑफ कॉपर सल्फाईड, CuS च्या फॉर्म मध्ये सापडतो. मग त्याचं काय करायचं, तेच त्याला गरम करायचं. त्याला गरम केलं की डायरेक्ट तुम्हाला कॉपर भेटतं. त्याला फक्त गरम करायचं, बाकी काहीच नाही करायचं. ऑक्सिजनच्या फॉर्म मध्ये त्याला गरम करायचं, भेटतं कॉपर. मग तुम्ही सांगा जे नाहीच आहे त्याच्यावर काही क्वेश्चन येणार नाही. पण याच्यावर पण क्वेश्चन येणार नाही, मोस्टली येतच नाही, बनतच नाही. ते येईन कसा? आता रिफायनिंग ऑफ मेटलवर पण क्वेश्चन येत नाही. रिफायनिंग म्हणजे तुमचं सगळं एक्स्ट्रॅक्शन झालं की तो इम्प्युअर फॉर्म मध्ये असतो, त्याच्यात थोडंसं गरम करून हे करून सेपरेशन करतात आणि त्याच्या प्युरिफाय करतात. हे झालं फायनल प्रोसेस. आता इथपर्यंत जे जे क्वेश्चन झाले त्यात लक्षात ठेवा, मोस्टली क्वेश्चन अल्युमिनियम वरच येणार आणि तगडा येणार. आला दुसरा क्वेश्चन तर रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन येणार, बाकी टेन्शन घेऊ नका. आता पुढे या चॅप्टरचा तिसरा पार्ट, तो म्हणजे कोरोजन. मग आता श्वास घ्या. तुम्ही म्हणसाल एवढं मोठं चॅप्टर आहे बाळा, मी काही नाही करत. बट याच्या पुढे की एकदम सोपी पद्धतीनं सगळं सोपं आहे आणि खूप मस्त आहे. आणि त्याच्यावर 1-2 मार्कचे क्वेश्चन येतात, आला तर 2चा, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आता कोरोजन आपण थर्ड चॅप्टर मध्ये शिकलो होतो की बऱ्याच वेळेस आपले जे मेटल आहे ते एअर मधल्या अलग अलग गॅसेस सोबत रिएक्शन करतात आणि त्याच्यामुळे ते खराब होतात, आणि त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, कोरोजन म्हणतो. पण प्रत्येक मेटल प्रत्येक गॅस सोबत रिएक्शन नसोबत, त्याचा एक प्रत्येकाचा आवडीचा गॅस आहे. जसा हे बघा, हा जो दिसते तुम्हाला कोण आहे, आयरन आहे, तुमचं लोखंड आहे. तो फक्त एअर मधल्या ऑक्सिजन सोबतच रिॲक्ट करतो आणि काय बनवतो, Fe2O3.NH2O बनवतो. आणि याच गोष्टीला आपण काय म्हणतो, रस्ट म्हणतो. रस्ट आठवते का? तिसरं चॅप्टर रस्ट म्हणतो. आणि हे रस्ट नेहमी रेडिश कलरचं असते, म्हणून तुम्हाला हे दिसेल सगळं लाल 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 आहे. मग लाल का घेतलं मी? निम्मा. मग लोखंडावर जो जंग लागतो ना, तो जंग येतो. मग रस्टचा फॉर्म्युला विचारला तर Fe2O3.NH2O लक्षात ठेवजा, थर्ड चॅप्टर मध्ये आपण शिकलोय. दुसरी गोष्ट, जे तुमचं कार्बन ऑक्साईड आहे, कार्बन ऑक्साईड नाही रे, जे तुमचं कॉपर आहे, कॉपर समजते ना? कॉपर ही जी बाई आहे ही पहिले चमकत होती का, ती कॉपरची बनलेली आहे. बट खूप दिवस झाले ती नदीमध्ये उभी आहे बिचारी, तर त्याच्यामुळे काय झालं, तिला कोण साफसफाई केली नाही, तर तिचं झालं कोरोजन. पण कोण्या गॅसमुळे झालं, तर ते झालं कार्बन डायऑक्साईडमुळे. तर कॉपर नेहमी कार्बन डायऑक्साईड सोबत रिॲक्ट करतो आणि बनवतो कॉपर कार्बोनेट. त्याच्यापासून काय तयार होते, कॉपर कार्बोनेट. आणि कॉपर कार्बोनेटचा कलर कोणता असते, ग्रीनिश. आणि यालाच प्रोसेसला म्हणतात पतिनेशन. काय म्हणतात? पतिनेशन. पॅटिनेशन म्हणा, पण आपण पतिनेशन लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवू. मग पतिनेशन म्हणजे काय, तर तुमचा कॉपर एअर मधल्या कार्बन डायऑक्साईड सोबत रिॲक्ट करतो आणि तयार करतो हिरव्या रंगाचं कॉपर कार्बोनेट. दिस इज कॉल्ड ॲज अ पॅटिनेशन ऑफ कॉपर. म्हणून ही बाई हिरवी दिसते, तशी ती चांगली दिसत होती, चमकत होती. नंतर तुमचं तिसरं आहे सिल्वर. आपलं सिल्वर, चांदी, हे काय करतं, एअर मधल्या सिल्वर सल्फाईड हायड्रोजन सल्फाईड सोबत रिॲक्ट करतं. कोणासोबत रिॲक्ट करतं? हायड्रोजन सल्फाईड सोबत. आणि याच्यापासून बनून जातं तुमचं सिल्वर सल्फाईड, जे की कोणत्या कलरचं असते, ब्लॅकिश. म्हणून तुमचं चांदी काळं काळं पडते. पण नवीन आणलं की चांगलं चमकते, पण नंतर काळं काळं पडते. रिझन तेच, सिल्वर सल्फाईड बनते त्याचं. राहील का लक्षात? मग तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायचं की आयरन रिॲक्ट करते ऑक्सिजन सोबत, फॉर्म करते रेडिश कलरचं फेरस ऑक्साईड म्हणजेच रस्ट, म्हणजेच Fe2O3.NH2O.
कॉपर रिॲक्ट करते कार्बन डायऑक्साईड सोबत आणि फॉर्म करते ग्रीनिश कलरचं कॉपर कार्बोनेट. नंतर तिसरं सिल्वर रिॲक्ट करते हायड्रोजन सल्फाईड सोबत आणि फॉर्म करते ब्लॅक कलरचं सिल्वर सल्फाईड. राहील लक्षात? मस्त सोप्या साध्या भाषेमध्ये संपलं. आता कोरोजन जर होत आहे तर त्याला आपल्याला रोकावं लागेल, कारण त्यानं वस्तू खराब होतात. मग हाऊ टू प्रिव्हेंट कोरोजन, याच्यावर येतो चार्ट. असा येतो प्रिव्हेन्शन PREVENTN ऑफ कोरोजन. मग कोरोजन प्रिव्हेन्शनवर असा जर चार्ट आला समजा आणि त्याच्यात म्हटलं 4 पॉईंट लिहा, तर तुम्ही काय लिहिसाल? कोणते 4 पॉईंट लिहिसाल? तर याचे 4 पॉईंट लिहिण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की कोरोजन अडवण्यासाठी आपल्याला काय करणं आहे, काहीही करून हा जर मेटल असेल तर या मेटलला असं काहीतरी लावायचं आहे की बाहेरची एअर त्या मेटलला लागलीच नाही पाहिजे. बाहेरची एअर मेटलला लागलीच नाही तर कोरोजन होणार नाही. मग असं काय करायचं? मग आपल्याला चांगलं ऑप्शन आहे पहिलं की सिंपल ऑप्शन, त्याच्यावर काहीतरी लेअर बाय अप्लाइंग लेअर ऑफ, कशाची लेअर लावू शकतो आपण? पेंटची लेअर लावू शकतो किंवा ऑइलची लावू शकतो किंवा ग्रीसची लावू शकतो किंवा वॉर्निशची लावू शकतो. आता समजा एखादं तुमचं गेट आहे समजा, तर गेटवर तुम्ही पेंट मारू शकता, कारण ते गेट काही जास्त हालत नाही जास्त. पण जर एखादी गोष्ट आहे जी रोटेट होत राहते, फिरत राहते, नेहमी घासत राहते दुसऱ्या वस्तूवर, त्याच्यावर पेंट मारू नाही शकत, मग तिथं ऑइल टाकतात. शटर पाहिलं, शटर घर घर खालीवर करायचं, त्याच्यात ग्रीस टाकतात, कारण ते जंगलं नाही पाहिजे म्हणून. मग ह्या अलग अलग गोष्टी करू शकता तुम्ही. आता हे झालं सिंपल मेथड की ज्या डोळ्यांना आपण पाहतो डेली. पण काही मेथड अशा आहेत ज्या स्टँडर्ड आहे. त्यातली सगळ्यात पहिली मेथड आहे गॅल्वनायझिंग. याच्यावर क्वेश्चन आला होता, येणार आहे, डबल बी इन 2025 करून घ्या. गॅल्वनायझिंग किंवा टिनिंग दोन पैकी एक कोणता तरी येईल. गॅल्वनायझिंग म्हणजे काय करायचं, तर तुमचं एक भांड घ्यायचं, त्या भांड्यावर ते तुमचं भांड, आयरनचं भांड, लोखंडाचं जे भांड असेल, आपल्याला माहितीये याच्यात पाणी जर टाकसा तर हे जमते. मग काय करायचं, त्याच्यात वर, त्या भांड्याच्या वरून आपल्याला झिंकची लेअर लावायची. कशाची लेअर लावायची? झिंकची लेअर लावायची. आता तुम्ही म्हणसान असं होते? हो, तुम्ही खिळे पाहिले? खिळे ते चमकतात. आता लोखंड चमकते का? एवढं नाही चमकत. मग खिळे कसे काय चमकतात लोखंडाचे? कारण त्याच्यावर झिंकची लेअर लावलेली असते. खिळ्यावरती काय लावलेली असते? झिंकची लेअर. म्हणून लक्षात ठेवा की अ प्रोसेस इन विच अ थिन लेअर ऑफ झिंक, म्हणून गॅल्वनायझिंग. झिंक म्हणजे झिंक, हे लक्षात ठेवा. झिंक इज अप्लाइड टू आयरन ऑर आयरन टू प्रिव्हेंट इट्स कोरोजन. म्हणून आयरनचं कोरोजन होऊ नये म्हणून त्याच्यावर झिंकची लेअर लावतात. त्या प्रोसेसला म्हणतो गॅल्वनायझिंग. एक्झाम्पल लक्षात ठेवायचे कोणते? कॉमनली सीन शायनिंग आयरन नेल, चमकणारे खिळे, पिन्स, पिना किंवा अदर मेटॅलिक आयटम्स, ते जे चमकतात, का चमकतात? तर त्या याच्या झिंकमुळे. आता याच्यात काय करतात? साधं सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, झिंक हे जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, म्हणजे त्याचं कोरोजन पहिले होते कोणापेक्षा? आयरन पेक्षा. म्हणून जर समजा कोरोजन झालंच तर पहिले सगळ्या झिंकचं कोरोजन होईल, आणि सगळ्या झिंकचं कोरोजन झाल्यानंतर तुमच्या आयरनचं कोरोजन होईल. म्हणून तितक्या दिवस तुमचं आयरन वाचीन. म्हणून खिळे नवीन आणले की चमकतात, 1-2 वर्ष झाले की ते लाल लाल पडतात. का? तर पहिले आयरन, त्या झिंकचं कोरोजन होऊन गेलं, पण खिळा तितक्या दिवस तर सेफ राहिला, मग नंतर तर होणारच आहे त्याचं कोरोजन. परमनंट सोल्युशन काहीच नसतं. म्हणून झिंक इज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन आयरन, सो इट इज कोरोड फर्स्ट. म्हणून त्याचं पहिले कोरोजन होते. प्रोटेक्टिंग द अंडरलाईंग आयरन, म्हणून तो जो अंदरचा आयरन आहे त्याला तो वाचवतो. समजलं का? म्हणून तो स्वतःचं सॅक्रिफाईस करतो, स्वतःचं बलिदान देतो आणि आयरनला वाचवतो. समजलं? पण लक्षात ठेवा याचा प्रॉब्लेम काय आहे? टाइम नुसार लिमिटेशन काय याचे? ओव्हर द टाइम, काही दिवस झाले, पाणी गिनी पडलं त्याच्यावर की काय होतं? झिंक लेअर गोज अवे, ते खराब होऊन जाते आणि त्याच्या बाद मग तुमचा लोखंड उघडा पडतो आणि मग त्याचं रस्ट होणं सुरू होतं. पण ठीक आहे ना, एवढं मोठं थोडी विचारतात एक्झाम मध्ये, पण विचारलं तर 4 पॉईंट मी तुम्हाला सांगितले. याची नोट्स मी टेलिग्रामला टाकून देईन. म्हणून 4चे 4 पॉईंट इम्पॉर्टंट आहे. मोस्ट इम्पॉर्टंट काय असेल तर गॅल्वनायझिंग म्हणजे कोणती लेअर? झिंकची लेअर. मग आता तसंच टिनिंग म्हणजे कशाची लेअर? तर टिनची लेअर. मग ही कशावर चढवतात? तर लक्षात ठेवा, अ प्रोसेस इन विच अ लेअर ऑफ मोल्टन टिन. टिन समजते ना? टिन नावाचा एक मेटल असतो, त्याला अप्लाइड ऑन द मेटल्स. कोणते मेटल्स? कॉमनली नोन मेटल्स. कोणते मेटल? कॉपर. कॉपरच्या मेटलवर चढवतात. याच प्रोसेसला म्हणतात कलई करणे किंवा टिनिंग. मराठीमध्ये जर म्हणसान तर कलई करणे म्हणतात, आणि इंग्लिशमध्ये म्हणसान तर टिनिंग म्हणतात. म्हणून तुमचे जर असे भांडे पाहसान तुम्ही तर हे टिनची लेअर चढवतात. हा कॉपरचं भांडा आहे पण आतमधून कसं काय चमकते? हे स्टील सारखं कसं काय दिसते? तर मग याच्यावर केली आहे कलई. कलई म्हणजेच काय? तर टिनची लेअर चढवली. पण टिनची लेअर का चढवतात तर सांगतो तुम्हाला. ते तुमचं जे मेटल आहे, द ग्रीनिश लेअर फॉर्म्स ऑन द सर्फेस ऑफ कॉपर किंवा ब्रास. आता आपण जस्ट शिकलो की कॉपर किंवा ब्रासचं जे भांड असते त्याचं कोरोजन झालं की त्याच्या ग्रीन कलरची लेअर तयार होते. आता ही ग्रीन कलरची लेअर पॉइझनस आहे, ती जर पोटामध्ये गेली तर इश्यू होऊन जाईल. म्हणून
ही लेअर आहे पॉइझनस. इफ बटर मिल्क म्हणजे ताक किंवा करी म्हणजे आपली कोणतीही पण भाजी जर समजा चुकून इज प्लेस इन अ सच वेटल गेट स्पॉइल, ती भाजीच खराब होऊन जाईल. मग आता त्याच्यामुळे ते इश्यू होऊ शकतात. मग आता त्याच्यावर सोल्युशन काय आहे? तर मग भांडे वापरायचे नाही वापरायचे, बट आतून लावायचं टीन लावायचं. म्हणजेच काय करायचं? टिनिंग इज डन टू प्रिव्हेंट सच डॅमेज. म्हणून त्यासाठी कॉपरच्या भांड्यामध्ये टीन लावतात म्हणजे टीनची लेअर टाकतात. राहील का लक्षात? गॅल्वनायझिंग म्हणजे झिंकची लेअर, टिनिंग म्हणजे टीनची लेअर. व्हेरी गुड. आता पुढची मेथड त्याला म्हणतात अॅनोडायझिंग. आता अॅनोडायझिंग म्हणजे काय? याला म्हणतात मोठं नुकसान व्हायच्या पहिले छोटं नुकसान करणे. आता याचा अर्थ काय होते? सिंपल साधी गोष्ट सांगतो. ज्या वस्तूला तुम्हाला असं वाटते की या वस्तूचं कोरोजन व्हायला पाहिजे नाही पुढे जाऊ, तर काय करतात? याचं जबरदस्ती कोरोजन करतात. तुम्ही म्हणताल मग काय फायदा? ऐका, जेव्हा याचं जबरदस्ती कोरोजन होते तर याच्यावर एक लेअर तयार होते. त्या कोरोजनमुळे एखादी कोणती तरी लेअर तयार होते. ती लेअर एवढी स्ट्रॉंग असते की ते लेअरच अंदरच्या मेटलला प्रोटेक्ट करते. म्हणून म्हणजे वरचं थोडंसं नुकसान होऊ द्यायचं, पण त्याच्यामुळे अंदरचा पुरा मेटल काय करतो? सेफ राहतो. अशा प्रोसेसला म्हणतात अॅनोडायझिंग. म्हणून ज्या गोष्टीला तुम्हाला प्रोटेक्ट करणं आहे त्याला अॅनोड म्हणून लावतात. त्याला काय लावतात? अॅनोड म्हणून लावतात आणि त्याचं इलेक्ट्रोलायसिस सारखी प्रोसेस करतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक माहिती आहे की अॅनोड वरती जातो ऑक्सिजन गॅस, आणि ऑक्सिजन गेला की त्याचं काय होईल? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजेच काय झालं? रस्टिंग म्हणजे कोरोजन झालं. कोरोजन झालं म्हणजे काय झालं? त्याच्यावर लेअर तयार झाली. म्हणून जेव्हा ज्या वस्तूला वापरायचंय, यूज करायचंय किंवा वाचवायचंय त्या गोष्टीला अॅनोड म्हणून यूज करतात. त्या प्रोसेसला म्हणतात अॅनोडायझिंग. म्हणून लक्षात ठेवा की अ प्रोसेस वेअर मेटल लाईक कॉपर अँड अल्युमिनियम आर कोटेड विथ थिन स्ट्रॉंग लेअर ऑफ दिअर ऑक्साइड. त्याला कोटेड करतात. कोट करतात म्हणजे कोटेशन देतात. कशाचं? तर स्वतःच्याच ऑक्साईडचं. पण स्वतःच्या ऑक्साईडचं कोटेशन कसं असेल? थ्रू इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस करून. म्हणून जेव्हा तुमचा हा मेटल असेल, समजा याला अॅनोड म्हणून घेतलं, हा तुमचा काय आहे? समजा मेटल आहे, हा मेटल आहे तुमचा, याला अॅनोड म्हणून घेतलं आणि याचं इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस सुरू केली की याची बाहेरच्या साईडनं अशी एक लेअर तयार होईल याच्या ऑक्साईडची, कारण त्याचं ऑक्सिडेशन होत आहे आता. मग कारण काय? तर त्यातल्या अॅनोड म्हणून यूज केलं, मग ऑक्सिडेशन झालं, मग याची लेअर तयार झाली. आता ही लेअर तयार झाल्यामुळे आता हा जर वस्तू तुम्ही बाहेर कुठे यूज करता तर याचं परत कोरोजन होणार नाही, कारण ही जी बाहेरची लेअर आहे ती लेअर ऑक्सिजनला, बाकीच्या ऑक्सिजनला अंदर जाऊ देणार नाही. म्हणून अंदरचा जो ब्ल्यू कलरचा मेटल दिसतोय तो सेफ राहील, त्याचं काहीच नाही होणार. म्हणून ही प्रोसेस यूज करतात. मग लक्षात ठेवा मेकॅनिझम काय? द मेटल कॉपर अल्युमिनियम इज यूज ॲज द अॅनोड. त्याला अॅनोड म्हणून यूज करतात इन अ इलेक्ट्रोलायटिक सेल. मग सारखं जेही वस्तू तुम्हाला सेफ करायची आहे त्याला अॅनोड म्हणून यूज करतात आणि सारखं त्याच्यावर एक युनिफॉर्म लेअर तयार करतात स्वतःच्या ऑक्साईडची. राहील लक्षात? जमेल? मस्त. चलो, जास्त लक्षात ठेवायचं नाही. याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, किचन आर्टिकल सच ॲज अॅनोडाइज प्रेशर कुकर. तुमच्या घरातलं जे प्रेशर कुकर असते ते साधं असते नाही, असते अॅनोडाइज. मग अॅनोडाइज म्हणजे ज्याचं अॅनोडायझिंग ऑलरेडी केलेलं आहे ते. किंवा दुसरं अॅनोडाइज पॅन, तवा, तो बी अॅनोडाइज येतो. अॅनोडाइज म्हणजे ही प्रोसेस झालेली. राहील लक्षात? मस्त. आता लास्ट, नाही सॉरी, सेकंड लास्ट, ते इलेक्ट्रोप्लेटिंग. तुम्ही ना पाहिलं असेल की बऱ्याच चमच्यांवरती साधे चम्मच असतात पण त्याच्यावर चांदीची किंवा सोन्याची कोटिंग करेल असते. आपल्याला असं वाटतं सोन्याचा चमचा, चांदीचा चमचा, तर एवढे मोठे लोक आहे का? नाही, ते त्याच्यावरून पाणी चढवतात. मग एखाद्या गोष्टीला फक्त कोणत्या तरी हायली रिएक्टिव्ह नाही तर व्हेरी लेस रिएक्टिव्ह मेटलचं कोट करणं, कोटेशन करणं म्हणजे पाणी चढवणं, इज कॉल्ड एज इलेक्ट्रोप्लेटिंग. द प्रोसेस इन विच लेस रिएक्टिव्ह मेटल इज कोटेड ऑन अ मोर रिएक्टिव्ह मेटल. मग जो एकदम कमी रिएक्शन करणारा मेटल असेल त्याला एखाद्या मोर रिएक्टिव्ह मेटलवर चढतील. आणि बाय कोणत्या प्रोसेसनं? इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसनं. मग आता जर चमचा तुम्हाला सेफ करायचा आहे, जी गोष्ट सेफ करायची त्याला कॅथोड म्हणून लावतात, कारण कॅथोडवर मेटल जात असतो, माहितीये ना. मग हा जो इकडचा सिल्वर मेटल आहे, कोणता मेटल आहे? सिल्वर. तो थोडा थोडा पाण्यात जाईल आणि याच्यावर जमा होईल. सिल्वर मेटल कशावर जमा होईल? याच्यावर. आणि तुमचा चमचा ऑटोमॅटिक कसा होऊन जाईल? सिल्वर प्लेटेड, कारण त्याच्यावर बरोबर त्याची प्लेटिंग होऊन जाईल, म्हणून तो बनला तुमचा सिल्वर प्लेटेड. मग एक्झाम्पल, कॉमन एक्झाम्पल इन्क्लूड सिल्वर प्लेटेड स्पून अँड गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट. म्हणून तुमचे दागिने जे असतात, ज्यांची लायकी नसते सोन्याचे दागिने घालायचे, ते सोन्याचं पाणी चढवेल दागिने घालतात. मग कसं? तर ही मेथड इलेक्ट्रोप्लेटिंग. राहील लक्षात? मग सिल्वर प्लेटेड स्पून अँड गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट आर द एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोप्लेटिंग वेअर लेस रिएक्टिव्ह मेटल इज कोटेड ऑन द मोर रिएक्टिव्ह मेटल बाय इलेक्ट्रोलायसिस. राहील लक्षात? समजली गोष्ट? आता जे बाहेरचं मेटल आहे ते लेस रिएक्टिव्ह आहे, ते रिएक्शन करणारच नाही कोणासोबत. गोल्ड कोणासोबत रिएक्शन करणार नाही, म्हणजे अंदरचं सेफ राहील सगळं.
चलो आता लास्ट प्रोसेस होती ती होती अलॉईंग. आणि याच्यावर व्हॉट इज मीन बाय अलॉय अँड गिव्ह एक्झाम्पल असा क्वेश्चन येतो. अलॉय म्हणजे काय, त्यांना माहित पडलं की एकटा मेटल जर असला तर याचे धिंगाणे होतात, याचं कोरोजन होते. मग आपण काय करू, आपण याच्यामध्ये दुसरे मेटल टाकू किंवा नॉन मेटल टाकू आणि त्याचं काहीतरी तिसरंच काहीतरी बनवू आणि या गोष्टीला म्हणतात अलॉय. मग लक्षात ठेवा, अलॉय म्हणजे अलॉईंग इज द प्रोसेस ऑफ मिक्सचर ऑफ मेटल विथ अदर मेटल और नॉन मेटल. मग मेटलला दुसऱ्या मेटल सोबत किंवा नॉन मेटल सोबत मिक्सचर करतात इन अ स्पेसिफिक प्रपोर्शन, प्रॉपर प्रपोर्शन मध्ये, की हे एवढं घेतलं तर हे एवढंच घ्या असं. अँड फॉर्म अ होमोजिनियस मिक्सचर, आणि होमोजिनियस मिक्सचर तयार करतात आणि त्यालाच आपण म्हणतो अलॉय. काय म्हणतो त्याला, अलॉय. जसं एक्झाम्पल लक्षात ठेवा, एक्झाम्पल काय असते, आता ते तुमचं आयरन स्टील आहे, स्टेनलेस स्टील. तुमच्या घरात भांडे पाहिले भांडे, बकेट पाहिली बकेट, तुमच्या घरातल्या बकेटा लोखंडाच्या नाहीये, ते स्टीलचे आहे. मग स्टील तर मेटलच नाहीये, मग हा आला कुठून, मग याच्यात आयरन सोबत आहे थोडासा कार्बन, मग याच्यात थोडासा काही निकेल आणि थोडासा काय क्रोमियम. मग एवढ्या मोठ्या गोष्टी मिक्स करून तुमचा बनते स्टेनलेस स्टील. मग लक्षात ठेवचा की स्टेनलेस स्टील मेड फ्रॉम 74% आयरन, 18% क्रोमियम आणि 8% कार्बन, आणि जेवढं उरलं सुरलं सिंग यातलंच काढून निकेल. आता यात निकेल दिलेलं नाही पण निकेल असते मला माहिती आहे. मग आयरन, कार्बन, निकेल, क्रोमियम याच्यापासून कोण बनते, स्टेनलेस स्टील. हे लक्षात नको ठेवू लागलं तर, पण हे दोन लक्षात ठेवायचे कोणते, ब्रास आणि ब्रॉन्झ. ब्रॉन्झ हा कॉपर आणि टीन पासून बनते आणि कॉपर आणि झिंक पासून जो बनते तो आहे ब्रास. आणि याच्यामध्ये बरंच कन्फ्युजन होते कारण कॉपर कॉपर, झिंक, टीन, ब्रास, ब्रॉन्झ सगळं सेम आहे. तर मी सांगतो कसं लक्षात ठेवायचं. तर तुमचा ब्रास आहे, ब्रास हा, आणि दुसरा आहे ब्रॉन्झ, BRONZE. पहिले तर लक्षात ठेवायचे जे दोन्ही बी पासून तयार झालेले आहे ते तुमचे अलॉय, बी वाले अलॉय. आणि या दोघांमध्ये कोण असतो, सीसी असतो. सीसी म्हणजे कोण असतो, कॉपर असतो. याच्यात पण कॉपर असतो. आता हे पण लक्षात राहते की मेन मेटल कॉपर आहे. आता याच्यासोबत एका याच्यात झिंक आहे आणि एका याच्यात कोण आहे, टीन. मग झिंक कोणत्या याच्यात आणि टीन कोणत्या याच्यात आहे लक्षात नाही राहत ना. पण लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये झेड असेल त्याच्यात झेड येणार नाही, ज्याच्यात झेड नाहीये त्याच्यात झेड येईल. तर पहा याच्यात झेड येते की नाही, पहा हा झेड दिसला, मग याच्यात झेड आला तर याच्यामध्ये झेड येणार, पुढे झेड येणार नाही. मग इकडे कोणी, टीन. म्हणजे एका इक्वेशन मध्ये एकचदा झेड आला पाहिजे, म्हणजे आपलं इक्वेशन कसं आहे, बरोबर आहे असं लक्षात ठेवायचं. आणि हा झिंक टाकायचा याच्यात. पहा या पुऱ्या इक्वेशन मध्ये एकचदा झेड आला आणि याही पुऱ्या इक्वेशन मध्ये एकचदा झेड आला, म्हणजे हे टाकताना तुम्हाला लक्षात येईल. म्हणून ब्रास इज अ कॉपर अँड झिंकचं मिक्सचर अँड ब्रॉन्झ कोणाचं आहे, कॉपर आणि टीनचं. तर हे अलॉय लक्षात ठेवजा. आणि याचं एक्झाम्पल काय करतात, कॉइन मेड अप ऑफ अलॉय. मग अलॉयचे काय बनतात, कॉइन्स बनतात. मग ही वाली गोष्ट लक्षात ठेवायची आणि कार्यक्रम संपवायचा. इथं तुमचं चॅप्टर संपलं. फक्त एक लास्ट MCQ उरला, त्याला म्हणतात अमलगम. अमलगम कोण आहे, बबलगमचा सोबती आहे. लक्षात ठेवा, जर समजा तुम्ही ना कोणताही मेटल घेतला आणि त्याच्यासोबत मर्क्युरी मिक्स केला, कोण मिक्स केला, मर्क्युरी, तर त्याचं जे अलॉय बनेल, त्याचं काय बनेल, अलॉय. त्या अलॉयला म्हणतात अमलगम. त्याला काय म्हणतात, अमलगम. मग लक्षात ठेवा, कोणत्याही मेटलचं मर्क्युरी सोबतचं जे हे असेल, अलॉय असेल, त्याला अमलगम म्हणतात. मग व्हेन वन ऑफ द मेटल इन अन अलॉय इज मर्क्युरी, दोन पैकी एक जो मेटल असेल तो कोण असेल, मर्क्युरी असेल, तेव्हा त्याला अलॉयला काय म्हणतात, अमलगम म्हणतात. जसं सोडियम अमलगम, झिंक अमलगम. म्हणजे जर तुम्ही ना Zn सोबत जर मर्क्युरी टाकला, Hg टाकला, तर याचं जे अलॉय बनेल त्या अलॉयला काय म्हणतात, सोडियम. कारण सोडियम, सोडियम, सोडियम सोबत जर अमलगम मर्क्युरी टाकला तर काय बनेल, हे सोडियम अमलगम. म्हणजे जे नाव असेल ते घ्यायचं आणि Hgचा अमलगम टाकून द्यायचं, झालं का, समजलं, राहील लक्षात. आणि हे सिल्वर अमलगम, गोल्ड अमलगम हे यूज करत, सिल्वर अमलगम यूज करत यूज बाय डेंटिस्ट, आणि गोल्ड अमलगम यूज करतात एक्स्ट्रॅक्शन ऑफ गोल्ड, हे प्युरिफिकेशनच्या प्रोसेससाठी. आणि अशा प्रकारे हे चॅप्टर संपलं, झालं हे. आता मी जेवढे IMP सांगले तेवढे पटकन लिहून घ्या, पटापट वाचा. या चॅप्टरवरती मेन म्हणजे कोणाचं येईल तर रिएक्टिव्हिटी सिरीज, एक्स्ट्रॅक्शन ऑफ अल्युमिनियम, त्या मधातल्या प्रोसेस झाल्या 2-4, हे शेवटचं कोरोजन, इलेक्ट्रोप्लेटिंग, हे ते पण तो डब्बा सगळ्यात शेवटचा कोरोजन प्रिव्हेन्शन, प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजन मध्ये ह्या सगळ्या मेथड लिहायच्या. मग प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजन मध्ये लिहायचं इलेक्ट्रोप्लेटिंग, लेअर ऑफ पेंट, नंतर एनोडायझिंग, गॅल्वनायझिंग, टीनिंग, अलॉइंग. कोणता राहिला रे अजून, जे असतील ते सगळे लिहायचे. 5-6 पाठ करून ठेवायचे, बस झालं, समजलं, संपलं चॅप्टर. गुड नाईट. लवकरच 9वं चॅप्टर पण येईल, 10वं चॅप्टर पण येईल, सगळं टाकतो. फक्त थोडं काम चालू आहे रे, समजत जा, माझी फिलिंग समजत जा, खूप कामं चालू आहे.
तुमच्यासाठी चालू आहे, सगळं येईल. बाय, थँक्यू सो मच. आणि शेअर करा. तुम्ही पाहता पहा, पण बाकीच्यांना पण पाहू द्या, लोकांपर्यंत पोहोचवा. खूप सारे विद्यार्थी आहेत, 12 लाख 15 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत 10वीचे. 5,000 सबस्क्रायबर आहे फक्त माझे.